चालू आहे रे बाबा. गेली 15 वर्ष मी महाभारताचा अभ्यास केला आणि होय बरं झालं मी विसरलो. महाभारताचा मी अभ्यास केला म्हणजे नुसतं वाचला नाही तर संस्कृत श्लोक मराठी असं करून वाचलं. माझं पहिलं महाभारताचं व्याख्यान पाटील सर श्रोत्यात बसलेले असताना झालं. त्याचं मला खूप अजूनही गोचतं. ते इथेच झालं कुमुद विद्या मंदिर मध्ये जिथे आपण आता बसलो होतो तिथे मी पहिलं माझं महाभारतावरचं व्याख्यान केलं. त्याच्यानंतर मी जवळजवळ 100 व्याख्यानं केलीत महाभारतावर संबंध महाराष्ट्रात. आणखीन माझं महाभारतावरचं पुस्तक आत्ता मी प्रूफ तपासून दिलेलं आहे. महिन्याभरात येईल. पुनर्शोध महाभारताचा असा एक तो विषय आहे आणि त्याची 18 लेखांची लेखमाला मी लिहिली आणि माझ्यावरती संभाजी ब्रिगेडनी केस हो हो केस केली माझ्यावरती. एका बाईनी एका प्रोफेसर बाईनी औरंगाबादच्या माझ्यावर केस केली. मी महाभारतातलं कोट दिलेलं होता आणि त्या बाईंना मी ओळखत नव्हतो, पाहिलेलं नव्हतं. त्यांनी सांगितलं की आमच्या स्त्रीत्वाचा अपमान झालेला आहे वगैरे वगैरे आणि त्यांनी दडपण आणली, मोर्चे काढले माझ्या विरुद्ध, बोंबाबोंब केली, मला हे केलं, फोन करून करून हैराण केलं. सगळी महाराष्ट्रभरातून फोन आले आणि मग ती केस केली माझ्यावरती औरंगाबाद पोलीस स्टेशन. राजा पटवर्धन विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र अशी ती केस झाली आणि मी त्याला रिट पिटिशन केलं आणि औरंगाबाद मध्ये ती लढवली आणि मी 100% जिंकलो. अरे वा वा. केस रिट अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचन ती 1.5 वर्ष केस चालली आणि ती केस माझ्यावरची रिट पिटिशन मध्ये मी जिंकलो. महाराष्ट्र सरकार हरलं आणि मला त्याच्यातून मी मुक्त झालो. कारण ह्याच्यात काहीही गैर नाहीये असं असा कोर्टाचा निर्णय लागला. आता शेवटचं एक सुभाषित सांगतो. ते नंतर नंतर नाही नंतर पाटील साहेब आपण सुरुवातीला बोला. अजून पाठ करायचे ते आम्ही एखादं पाठ केलेलं सांगून आता मला म्हणणं भाग आहे. अन्नदानम समम नास्ती विद्यादानम ततोधिकम. तो बाजूला ठेवा. अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवन नाही. हे पाटील सरांनी शिकवलेलं आहे. चला खूप वेळ घेतला. नाही चांगलं आहे. चला बोला. किशोर महादेव नाईक. माझं नाव किशोर महादेव नाईक. राजासारखाच मी सुद्धा राजाच्याही दक्षिणेकडून म्हणजे वेंगुर्ला तालुका आणि खानोली हे आमचं गाव. तर बॅकग्राऊंड अशीच गावातली आमच्या नारळीच्या वगैरे बागा. पण तिथे त्या काळात लक्ष देणं कोणी तिथे नव्हतं. तर वेंगुर्ल्यात आम्ही माझं शिक्षण झालं शाळेत 8वी पर्यंत प्राथमिक आणि मग 1 वर्ष 8वी मध्ये. आणि त्या दरम्यान माझे वडील वारले आणि वडील वारल्यानंतर मी 13 वर्षाचा होतो त्यावेळेला. म्हटल्यानंतर त्याच्या पूर्वी एक साधारण 2-1 वर्ष मी वेंगुर्ल्यात राहत असे, शाळेवेळेत जात असे आणि विकेंड्सना म्हणजे शनिवारी, शुक्रवार शाळा संपली, शनिवारी अर्धा दिवस असायची. शनिवारी अर्धा दिवस झाला का एक 6 मैल चालत 2 डोंगर चढायचे, 2 डोंगर उतरायचे आणि आमच्या गावात जायचं आणि तिथे रात्रीचा मुक्काम करायचा आणि ते नारळ सुपाऱ्या वगैरे ज्या काय निघतील त्या काढायच्या आणि त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी दुपारीच्या दरम्यान नोकराच्या पाठीवर घ्यायच्या आणि वेंगुर्ल्यात घेऊन यायच्या. हे आणि त्याच्यावरती आमचं गुजराण होत त्यावेळी. तर अशा परिस्थितीमध्ये 1-2 वर्ष मी वय साधारण 10 ते 13 इतक्या वयात ते काम केलं. त्यामुळे पायी चालण्याची ताकद भरपूर आली आणि डोंगर चढणे, डोंगर उतरणे वगैरे वगैरे. डोंगर म्हणजे अशा त्या स्टीफ टेकड्या मोठ्या. तर हे सगळं करून मी 1959 साली मुंबईत आलो होतो. भाऊ तितक्यात नुकताच ब्रह्मशेलला लागला होता आणि त्याला टिळकनगरमध्ये क्वार्टर मिळाली होती. तर त्यामुळे त्याच्याकडे राहायला आम्ही आलो. माझ्यापेक्षा 3 बहिणी मोठ्या आणि धाकटा भाऊ आणखी आई.
इतकी म्हणजे. तर टिळकनगरमधून मी 1 वर्ष चेंबूर हायस्कूल केलं आणि त्यानंतर भावाचं लग्न वगैरे झालेलं होतं. भाऊ वेगळा झाला. भाऊ अर्थात तो माझा मोठा असला तरी सावत्र भाऊ होता आणि तो वेगळा झाला आणि त्याने आम्ही निघालो आणि इथून कुर्ला बैल बाजार म्हणजे कमानी मेटल्सच्या त्या बाजूला बेस्टला तिथे राहायला आम्ही गेलो आणि तिथून मी चेंबूर हायस्कूलला पायी चालत कुर्ला स्टेशन आणि मग तिथून ट्रेन चेंबूर स्टेशन. कधी गाडी असायची कधी नसायची, नसली तर पायी चालत आणि परत मग पायी चालत चेंबूर हायस्कूल. गावची जी चालण्याची सवय होती ती मुंबईतच चालू राहिली आणि 11 नंबर अजूनही 7 चांगल्यापैकी देते उत्तम. तर ती जी लहानपणापासून लागलेली सवय आहे त्यामुळे हार्डवर्क इज नथिंग. आणि इथे आल्यानंतर अर्थात 9वी ब ला सुरुवातीला होतो 59 ते 60 आणि 60, 61, 61, 62 हे दोन्ही 10वी अ आणि 11वी अ मध्ये होतो. आणि तिथे संस्कृतची गोडी सरांमुळे लागली, नाहीतर संस्कृतचा गंध नव्हता गावी तरी. गावी आम्हाला एक पुराणिक म्हणून सर होते, पण म्हणजे त्यांच्याकडनं थोडीफार हिंदी ते शिकवत असत, त्यामुळे संस्कृत प्रचूर शब्दांची ओळख झालेली होती. आणि इथे आल्यानंतर अर्थात या ग्रुपमध्ये येता आलं हे भाग्य होतं. आणि असं करत करत ते वेळ आम्ही प्रयत्न करत होतो जगन्नाथ शंकर सेठसाठी, पण ती हुकली एक मार्काने मात्र हुकली. एवढी उडी मारलीस तू म्हणजे सगळ्यांच्या एवढी उडी मारलीस तू तिथपर्यंत कौतुक जाऊ शकलो. एकंद अक्षर होतं तेवढं चांगलं. हा अक्षर टिक्क काढत मी गोष्ट खरी. त्यामुळे जे माझ्यापेक्षा देवदत्त नाईकचं अक्षर खरोखर सुंदर सुंदर. तेव्हा देवदत्ताच्या बाबतीत काही बोलूच नको. सरांचं नेहमीच झुकतं माप देवदत्ताला राहिलं. ते होतं बाबा खरोखर. आणि वेल बाकी माझ्यासाठी कोणी पाठीराखा नव्हता कोणी, किंवा सर पुढे सरांचा एक पाठिंबा उत्तम पैकी होता. आणि असं करत करत ती SSC पार केली होती. SSC नंतर पुढे कुठेतरी शिकणं आवश्यक होतच त्याला, तर ती त्याला रुईयाला गेलो आणि रुईयाला त्याला NN मूर्ती प्रिन्सिपल होते आणि त्यांच्यामुळे मला रुईयाला डॉक्टर मूर्ती डॉक्टर NN मूर्ती माझ्या वेळी पण मी पण तर त्यांच्यामुळे रुईयाला मला ऍडमिशन मिळाली. नाहीतर खरं ऍडमिशनचे पैसे अजिबात नव्हते आणि त्यांनी एक पैसाही न घेता रुईयामध्ये मला ऍडमिशन दिली. आपल्या वर्गात त्या मूर्तीचा मुलगा आमच्या वर्गात निदांबूर होता. बेसी पर्यंत होते ना विवाह व्हाईस प्रिन्सिपल होते. नंतर विवाह मूर्तींच्या नंतर मूर्तींच्या नंतर तर तो निदांबूर आता काय करतो मला भेटला तो काहीतरी रबर इंडस्ट्रीमध्ये नोकरी करतो. आता ही 25 वर्ष काय झालं. तर संबंध तिथे अर्थात मी BSc केलं केमिस्ट्री आणि फिजिक्स. आणि त्यानंतर आणखीन पुढचं शिक्षण घेणं हे मला अजिबात फायनान्शियली शक्य नव्हतं, कारण कोणाचा सपोर्टही नव्हता त्या काळात. आणि मग म्हटल्यानंतर जी मिळेल नोकरी ती पहिली पकडायची असं करून टाटा स्टील आताच, पण त्याला ते स्पेशल स्टील्स म्हणून बोरिवलीला होतं, तिथे नोकरी पहिली माझी लागली. आणि त्या नोकरीत मी 4 वर्ष तिथे होतो. त्यात मेटलर्जिकल साईड, केमिकल साईड ऑफ दी स्टील इंडस्ट्री, म्हणजे हीट ट्रीटमेंट्स वगैरे वगैरे यातनं सगळ्यातनं जाऊन मी तिथे मेटलर्जीला तयार झालो होतो. पण तेवढ्यात कॉम्प्युटरायझेशन सुरू होत होतं आणि एवढं मोठं रूम लागायचं त्याला,
एवढ्याशा आता एवढासा लॅपटॉप आपण घेऊन काम करतो तेवढं काम करायला ह्याचे जवळ तो चौपटशीर रूम्स लागायच्या. आणि त्याचबरोबर स्टॅटिस्टिकल अनालिसिस हे सुद्धा मी तिथेच शिकलो. आणि त्यानंतर मी जरा इतर काही लाईन्स आहेत तर बघूया म्हणून मी पेट्रोकेमिकल्समध्ये म्हणजे पॉलिओलिफिन्स नोसिलची सिस्टर कन्सर्न होती तिथे गेलो. आणि त्यात एक्सट्रुजन पाईप फिनोलेक्स पाईप सारखे पाईप HDPE पाईप आणि HDPEच्या बॉटल्स वगैरे वगैरे त्याच्यात पॅकेजिंग शिकलो. आणि तिथून मी चेंज ओव्हर केलं फ्लेक्झिबल पॅकेजिंगमध्ये पेपर प्रॉडक्ट्स ठाणे. आणि तिथेही मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट सांभाळलं त्यांचं ते सेट करून दिलं. आणि कारण स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल माझं झालेलं होतं त्यानंतर ते करत असतानाच मी डिप्लोमा इन फॅक्टरी मॅनेजमेंट केला घाटकोपरला. आणि ते करून मी लार्सन टुब्रोमध्ये ट्राय करत होतो. लार्सन टुब्रोचं त्यावेळेला एक पॅकेजिंग डिव्हिजन होतं आणि त्या पॅकेजिंग डिव्हिजनमध्ये लार्सन टुब्रोला मला 1970 साली चेंज मिळाला. आणि 1970 ते 80 अशी 10 वर्ष मी लार्सन टुब्रोमध्ये त्या पॅकेजिंग डिव्हिजनला काढली. त्यानंतर ते पॅकेजिंग डिव्हिजन त्यांनी बंदच केलं कारण ते सुनील पिरामिड तुला तिथे भेटला होता. हां सुनील हा भेटला होता तिथे. मला सुनीलनी फोन करून सांगितलं. सोडली तर ते म्हणजे ही गोष्ट 80ला मी LNT ला होतो. आणि त्यानंतर 80ला मी LNT सोडली आणि मी मार्केटिंगमध्ये आलो कारण तोपर्यंत टेक्निकल साईड पक्की केलेली होती. आणि मार्केटिंग काय असतं आपला माल खपवावा कसा हे महत्त्वाचं असतं. तर ते मग मी मार्केटिंगमध्ये चेंज केलं आणि मी गरवारेला आलो. गरवारे प्लास्टिक्स तिथे सेल्स मॅनेजर म्हणून लागलो. आणि मग ते करत असताना आणि ते करून झाल्यानंतरही मग मी हा विचार केला की बा आपल्याला थोडंसं बाहेर पण बघितलं पाहिजे कारण त्यावेळेला नोकऱ्या कमी कमी होत चाललेल्याच होत्या. अति काय म्हणजे भरपूर नोकऱ्या इथे मिळत होत्या अशा नाही. तर या सगळ्यामध्ये मी 2 वर्ष एक कॉन्ट्रॅक्ट पहिलं दुबईचं केलं कंगारू प्लास्टिक्समध्ये पॅकेजिंग लाईन असतात. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मी नायजेरियाला गेलो कोलडन्स पॅकेजिंग. तिथून म्हणजे त्यावेळेला लेगॉस आणि कानो वगैरे सर नायजेरियामधली ती केली. त्यानंतर 2 वर्ष मी बहरीनमध्ये होतो अवाल प्लास्टिक्स. आणि त्यानंतर आणखीन 1-2 वर्ष कॉम्पॅक्ट पॅकेजिंग म्हणून सौदीमध्ये होतो. त्यामुळे हे सगळं करत असताना 74 साली माझं लग्न झालं. चेंबूर हायस्कूलने मला शिक्षण दिलं. तसंच आयुष्याची जोडीदारी पण चेंबूर हायस्कूल सावंतबाईंची प्रपोज का काय शाळेमध्ये आपल्या वेळेला तसं कोणी मला आठवत नाही. कोणी लव्ह मॅरेज झालेले आठवतात का आपल्या शाळेत होतो तोपर्यंत लोकांना कळलेली नाही. लोकांना कोणाला माहिती नाही कोणाला आणि मलाही माहिती नव्हतं. सावंतबाई मला तेव्हाच सांगितलं होतं. सावंतबाईंनी मला सांगितलं. तर पण ते ऑफिशियली ते लग्न मानत नाहीत ते. हो लाईफ तशी झालीत. आणखी त्याच्यावर कोण रे गोखले मोहन गोखलेने आपली ती होती ना शोभा देशपांडे. हा? शोभा देशपांडे. शोभा देशपांडे
मोहन गोखले वारला. पण ते त्याचं ते पहिलं लग्न मोडलं. कुंदा देशपांडे ना? शुभांगी. हा? कुंदा कुंदा देशपांडे. शोभा समोर स्टेशन सॉरी शोभा समोर अच्छा, कुंदा देशपांडेशी झालं होतं. मोहन गोखले. मोहन गोखलेची कुंदा देशपांडे म्हणजे आपल्या पाटील डॉक्टरांचा दवाखाना नाही, आहे. तिकडे त्यावेळी बाजूला बाजूला राहायचे. पण राहायचे. कुंदा देशपांडे तर माझ्या बाबतीत असं झालं की प्रपोज झालं प्रपोज झालं शिरपूर हायस्कूलची मुलगी तुझी बायको झाली. हायस्कूल मधली विद्यार्थिनी. कुंदाचे वडील मला कन्याकुमारीला भेटले होते. कुंदा देशपांडेचे वडील. हा हा तर म्हणजे माझ्यापेक्षा एक 3 वर्षांनी लहान. म्हणजे मी जेव्हा 11वीतनं बाहेर पडलो त्यावेळेला ती 9वीत होती. तेव्हा तो ओळखायचास का? नाही त्यावेळेला ओळखत नव्हतं किंवा पाहिलेली पण नसेल. इव्हन पाहिलेली कशी नसेल विचार तू कसं शक्य आहे की नाही सामंतबाईंशी माझा परिचय नव्हता कारण त्या मला शिकवायलाही नव्हते. सामंत आपल्याला होते की शिकवायला पण ती कुंदा आपल्या शाळेतच होती ना. शाळेत हो, होत्या. हो. अरे वक्तृत्व ह्याच्यामध्ये असायची ती कुंदा हा माहिती मला 8वीला काय राजा अरे ती कुंदा देशपांडे ही गडबड चालली आहे जी सामंतबाईंची कोणतरी नाही, नातेवाईक ती सांगते नाही. हा. तू कुंदा देशपांडेशी मोहन गोखले मोहन हा, गोखले. त्या दिवशी different. सामंतबाईंची सगळ्यात धाकटी जाणीव सुधा सामंत आनंद नाव. त्या आनंद मोहन पण वारला ना? मोहन वारला मोहन गोखले वारला. मोहन. तर हा ठीक आहे म्हणजे कुंदाशी लग्न झालं पुढे नाही रे बाबा कुंदा नाही, नाही. परत परत कुंदा बोलतोय. पण तुझं लग्न पण असं झालं. ते मला कळलंच नाही. ती सामंतबाईंची नातेवाईक आहे कोणतरी. सुधा जगन्नाथ सामंत सुधा ही अच्छा. आपल्या ज्या सामंतबाई होत्या अच्छा, सायन्स- सुधा सामंत नावाच्या मुलीशी तुझं लग्न झालं. मी म्हणते कुंदा देशपांडे. आमच्या दोघांचं सगळ्यात कोण झालं? धाकटी जाणीव. गोंधळ केला. ते अरे, मराठी पण- आणि देशपांडे म्हणले ती जागी झाली पहिल्यांदा शोभा देशपांडे म्हणतात. अरे मी सांगते लग्नानंतर माझं नाव न मी ह्यांना सांगितलं की बदलायचं. तर सगळे माझे सासरचे वगैरे की कशाला चांगले की शोभा म्हटलं नको. माझ्या वर्गात म्हटलं पहिलीपासून वर्गात शोभा 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 1 वर्ष तर माझ्या वर्गात 5 जण शोभा होत्या. तर म्हटलं मला आता शोभा नाव नको म्हणून वैशाली ठेवलं. आणि माझं वैशाली ठेवलं आणि मग बघते तर आजूबाजूला सगळ्यांचे नाही माझं नाव वैशाली ठेवलं. म्हटलं जाऊन द्या आपल्या नशिबी. पण म्हणजे त्यामुळे म्हटलं असेल. नवऱ्याला कुठल्या नावाने आठवत मला त्याच्यावरती पुस्तक नाही मी सांगते ती नावं तुम्हाला मी सांग मला सगळी आठवणार नाहीत. पण मला माझ्या नावाने ते कधीही हाक मारत नाहीत. त्याच्यात त्यांच्या मैत्रिणी असतील त्यांच्या मला मैत्रिणींचे पण नाही नावं काय वाटेल ती नावं घेतील. मी आता मला आठवण ना मी तुम्हाला सांगेन पण म्हणजे एवढी चमत्कारिक नावं आहेत की नाही. हे काही कंपन्यांच्या नावांनी सुद्धा बरोबर पुढचं सांग. चला नुसता शो तर म्हणत नसतील ना. नाही नाही तसं नाही. शॉर्ट करून शो म्हटलं असं तर नाही ना. नाही नाही एवढं प्रेमाने नसतात नावं ती काही असतात. आणि हाक मारायची कितीदा वेळ येते हा. अहो ऐकलं का असंच म्हणायला लागतं हो हो आपल्याला. हो काय ते काही नाही. मला सोपं पडतं. मी म्हणताना सू म्हणतो. बरं चला पुढे तर ती BA BEd आहे. ती शिक्षिका होती. आता रिटायर झालेली आहे आता. आणि संसार तिने चांगल्यापैकी केला अजूनही करते आहे. मुलांना शिक्षण वगैरे मी बाहेर असल्यामुळे तेवढ्या पिरियडमध्ये तिनेही लक्ष देऊन मुलं माझी 3 मुलं 2 मुली आणि मुलगा. सगळ्यात मोठी मुलगी इथे मुंबईत आहे. मला 17 वर्षाचा नातू आहे जो आता 12वीला बसलेला आहे यावर्षी. आणि JEEचा प्रयत्न करतो आहे सध्या. आता पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे. त्याला एक 96% मार्क SSC पर्यंत मिळालेले आहेत. इवन आता HSC ला सुद्धा त्याला 90 क्रॉस करेल तो फक्त एवढं खात्री आहे. दुसरी मुलगी माझी ती MBBS MD इथे झाली. अर्थात तिच्या MBBSच्या वेळेला तिच्या मेडिकल ॲडमिशनच्या वेळेला किस्सा आहे कसा की मला तिच्या ॲडमिशनचे जे काय मेडिकल ॲडमिशनचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स त्या काळातले होते म्हणजे 1995ची गोष्ट. त्यावेळेच्या ज्या रूल्सप्रमाणे ॲडमिशन एकदा तुम्ही घेतलेत का मग जरी तुमच्यापेक्षा कमी मेरिटवाल्यांना
चांगल्या कॉलेज मिळालं तर तसा प्रकार नव्हता. तुम्ही घेतलेत एकदा मी घेतले तर त्या रूलच्या बद्दल मला सगळं मी इथे मुंबई हायकोर्टात रिट पिटिशन अरे वा. जो उठतो तो रीट. कोकणचे अरे कोकणात त्यांना बरोबर तर ती रीट पिटिशन इथे पण जिंकलंय. आणि त्यावेळेला मनोहर जोशी होते, हा. चीफ मिनिस्टर मनोहर जोशी. आणि आपण रूल्स असे की नाही रिझर्वेशन आम्ही वाढवलं, उचललं आणि 55% करून टाकलं. हा त्यावेळेची गोष्ट. तर रिट पिटिशन मध्ये इथे याच्यात इथे त्यांनी सरळ सरळ त्यांना विचारलं, मग काय बुद्धिमंतांनी ऍडमिशन घ्यायचीच नाही का? हा प्रश्न इथल्या चीफ आपल्या चीफ जस्टिसनी विचारला जातो. त्यावेळेला जज होते पेंडसे. जस्टिस आणि हा आणि तिथे ती तरी पण म्हणजे रूल्स बदलले नाहीतच, फक्त ड्रायव्हर धरले आणि तिथे सोडून दिलं. म्हटल्यानंतर मला ती परत चॅलेंज करावी लागली सुप्रीम कोर्टापर्यंत. सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टात गेलो. हो. अरे वा. सुप्रीम कोर्टात जाऊन कुठली रिट्रीट परतच नाही. हा सुप्रीम कोर्टात त्यावेळेला सुजाता मनोहर होत्या निघून गेलेल्या. आणि सुजाता मनोहरनी ती मात्र नंतरच्या म्हणजे तिच्या नेक्स्ट इयर पासून रूल्स तुझा बदलले. वकील कोण होता? चिटणीस वैती अँड कंपनी. अच्छा. त्यांनी ती सॉलिसिटर आहे ना तो? सॉलिसिटर. तर असं करून ती ऍडमिशन मिळवली आणि ती ऍडमिशन पुढे घेऊन जात ती MBBS झाली, ती अरे MD वा. झाली आणि ती आता पेडियाट्रिशियन आहे US मध्ये सॅन डिएगो मध्ये. ती हे लिहायला पाहिजे. परीक्षा दिल्या का तिने? हा परीक्षा दिल्या? हा तिथे जाऊन US मिली द्यावीच हो, ती द्यायला लागते. लागते. तर ती US मिली तिने दिल्यानंतर ती 3 वर्षाची त्यांची रेसिडेन्सी करायला लागते. ती रेसिडेन्सी त्यांनी जास्ती 3 वर्षाच्या कठीण वेळी पण हे कटकट असं वाटतं. 24 तास. मोहन पण एक माहिती म्हणून CA आम्ही इथे झालो ना तरी अमेरिकेत गेल्यानंतर आम्हाला CPA. याच्यासाठी ते द्यावं माझ्या मुलीने लागतं. परीक्षा द्यावी लागते. CPA केलं ना. ती CPA आहे ना, पण ते माझ्या मुलीने CPA करायला लागतं आणि मग ते पुढे होतं तिला तसं. फक्त एकच झालं की इथली MD केलेली असल्यामुळे आणि तिथली Credits मिळतात ना काहीतरी मोठं, credits जातात. US मिली तिने फर्स्ट अटेम्प्टला चांगल्या मेरिटमध्ये आल्यामुळे तिला 3 वर्षाची रेसिडेन्सी 2च वर्ष करायला लावली आणि त्या न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीला तिने ती पुरी केली. आता कॅलिफोर्निया आहे. हा? आता कॅलिफोर्निया आहे. आता ती कॅलिफोर्नियामध्ये सॅन डिएगोमध्ये ग्रुप प्रॅक्टिस मध्ये नंबर 3. क्लिनिक. मुलगा त्यानंतरचा मुलगा तो इंजिनियर झाला. अमेरिकेत. SP कॉलेजला शिकला तो आणि त्यानंतर तो इलेक्ट्रिकल केलं त्याने आणि त्यानंतर पुढे फायनान्सला गेला तो मॉर्गन स्टॅनलीला इथे सिलेक्ट झाला आणि मॉर्गन स्टॅनलीने त्याला प्रमोट करून व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्याला कॅनडामध्ये गेले 6-7 वर्ष तो कॅनडामध्ये आहे 2011 पासून. आणि तिथे अमेरिकेत मला एक नातू आहे सॅन डिएगोमध्ये आणि कॅनडामध्ये मॉन्ट्रियलमध्ये 2 नाती आहेत. त्यामुळे साधारण 2-1 वर्षांनी जाणं होतं. 2 डोंगर जे चढायचे ते आता अमेरिका आणि कॅनडा. समुद्र. अटलांटिक पार करायचं. आणि चांगलं आहे. अशा प्रकारे आता रिटायर झालोय. माझं फ्लेक्झिबल पॅकेजिंग जे नॉलेज वगैरे आहे ते थोडंफार वापरतो कन्सल्टन्सी वगैरे. आता आपण सगळ्यांनाच नंतर विचारणार आहोत पण टाइमपास कसा करतो? हा तो टाइमपास असाच की काहीतरी माझ्या लाईनचं काही सोशल वर्क वाचन वगैरे करतोस की नाही? वाचतोस की नाही? हा वाचन भरपूर आहे. वर्तमानपत्राला वाचन मी म्हणणार नाही ते नाही. नाही इतर अवांतर वाचनही आहे. राजाच्या बरोबर सावकाश वाचायचा. राजाची पुस्तकही सगळी वाचतो. राजाची पुस्तकं तुझं हे काय दिलं होतं ते वाचलं नाही राजा. अच्छा हे पुस्तक घेऊन वाचलेलं आहे, विकत घेऊन वाचलेलं आहे. म्हणजे काय? म्हणजे प्रकाशनाचे इश्यू. मी आम्ही बार्टर केला. मी माझी पाठवली आणि त्याचं मला निघालं. माझी काय पुस्तकं छापलेली नसल्यामुळे मी काय बार्टर करू शकलो नाही. हा बोल प्रकाश. तर
हा. मी पुस्तकं प्रकाशित केलेली नसल्यामुळे मी काय बार्टर करू शकलो नाही. खरंच ही खूप लिहिण्यासारखी स्टोरी आहे आहे मुलीची. ना, आहे लिहिण्यासारखं. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी होत 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 मोठी स्टोरी. एवढे अनुभव घेऊन सुप्रीम कोर्टात गेलंय मला माहित नव्हतं. म्हणजे तुझ्या पुढे एक पॉल गेला तो. हो सुप्रीम कोर्टापर्यंत कोर्टामध्ये गेलो. बरोबर, जरा आणखीन दक्षिण कोकण म्हणजे आणखीन जरा अर्क. सिंधुदुर्गाचं पाणी आहे. आम्ही आपल्या राजापूर पर्यंत थांबलेलो. तर नारायण राणे प्रसाद. चला. म्हणता येत नाही ना त्यांना. मी त्यांच्या भाषणात होत सिंधुदुर्ग. लहानपणापासून मुंबईमध्येच राहतोय. 48 पासून पहिल्यांदा दादरला राहत होतो. किंग जॉर्ज मध्ये 9वी पर्यंत शिकलो. त्यानंतर चेंबूरला राहायला आल्यावर 10वी आणि 11वी चेंबूर हायस्कूलमध्ये होतो. त्यावेळेला पाटील सरांच्याकडे संस्कृत क्लासला जायला लागून तेव्हा संस्कृतची आवड निर्माण झाली. तेव्हा तोपर्यंत संस्कृतची काय तेवढी आवड नव्हती. किंग जॉर्जमध्ये राहण्यापूर्वी पहिल्यांदा आमच्या 4थी पर्यंत जी माझी बॅच होती ती आमची स्कॉलरशिपची म्हणजे डबल प्रमोशनची सगळ्यात शेवटची बॅच. आपण एकाच वर्गात होतो ना तेव्हा फडणवीस सरांच्या वर्गात हो, होतोस तू? 4थीतनं 6वीत गेलो आम्ही. एका वर्गात होतो. अच्छा, एक वर्ष तुम्हाला हे मिळालं. 4थीत नाही, 4थी 6 महिन्यात आणि 5वी 6 हो, महिन्यात. पण आम्ही तसं हो, आणि एकदम सावध गेलो. आमची शेवटची बॅच होती. शेवटची batch होती त्यावेळी. आणि ती बॅच अजूनपर्यंत शेवटपर्यंत 11वी पर्यंत आमची एकच वर्ग होता सगळा अरे, तो माझा. आणि आता आमचा तो ग्रुप अजून मी भेटतो. किंग जॉर्जचा जो ग्रुप वेगळा आहे तो भेटतो. इथे कधी आपण ग्रुप फॉर्म केला नाही म्हणून इथे कधी भेटणं झालं नाही. तिथे त्या आमच्या सगळ्या महिला मित्रांनी ग्रुप फॉर्म केलाय. आम्ही अजून 2-2 महिन्यांनी भेटतो. अच्छा, अच्छा. मध्ये 70 साजरी केली. आम्ही असे 25 जण आमच्या घरी जमलो होतो फॅमिली चांगलं सगळं. आहे. तर 10वी तिकडे 10वी आणि 11वी हा तुमचा ग्रुप माहिती नाही वाटत. त्याला काही म्हटलंही होतं की आपला ग्रुप फॉर्म हो, करू. आता टेक्निकॅलिटीज मला कळत नाही. ग्रुप फॉर्म कर ना तू, ऍडमिन होत चल, आपण मेंबर करू. 5वी पासून मुलांची शाळा वेगळी आणि त्यामुळे आमची वेगळी होती त्याच्यानंतर शाळा, हो. इकडे चेंबूर हायस्कूल आलो तेव्हा आम्ही भेटलो. पण तोपर्यंत मला म्हणजे मधल्या काळात आमच्या असं काही आमच्या नव्हतं. समोर तिकडे शाळा वेगळ्या मुलींच्या वेगळ्या मुलींच्या तुझे वेगळ्या. पुढचं करिअर नाही कळलं. नोकरी काय केलं नाही उद्योग नाही केलास? SSC झाल्यानंतर मग रुपारेल कॉलेजमध्ये इंटर सायन्स केलं. अच्छा. त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीला BE इलेक्ट्रिकल केलं. हो त्यानंतर 1 वर्ष बजाज इन्स्टिट्यूटचा डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट केला. छोट्या छोट्या फॅक्टरीमधनं कामं केली. त्यावेळेला नोकऱ्या मिळतच नव्हत्या त्या. तेव्हा सुरुवातीला फॅब्रिकेशन फॅक्टरीमध्येच जिथे मिळाली तिथे काम करत राहिलो. वाईट दिवस होते. त्यानंतर मला 76 साली गल्फमध्ये जाण्याचा चान्स मिळाला. इराणमध्ये पाईपलाईनच्या कामासाठी म्हणून 4 वर्ष इराणमध्ये काम केलं. त्यामध्ये कॅथोडिक प्रोटेक्शन म्हणून एक सिस्टीम असते की ज्याने पाईपलाईनचं करोजन प्रिव्हेन्शन करता येतं. ते काम तिथे शिकलो आणि तिथेच त्याच्या परीक्षा पण देत गेलो. तिथे 4 वर्ष काम केलं. त्यानंतर इराणमधनं सौदीमध्ये 2 वर्ष काम केलं. कुवेतला 1 वर्ष काम केलं. अबुधाबीला काम केलं. सगळं पाईपलाईन. इथे आल्यावर तेच काम करत होतो. करोजन कंट्रोल सर्व्हिसेस म्हणून आमचे जे डायरेक्टर होते त्यांनीच इथे कंपनी चालू केली होती. त्याच्यात शेवटपर्यंत म्हणजे 2013 सालापर्यंत काम करत होतो. पाईपची ट्रीटमेंट करायची होती. अंडरग्राऊंड पाईपलाईन ले केल्यानंतर त्याचं करोजन होऊ नये. कोटिंग द पाईप्स. कोटिंग असतंच पण कॅथोडिक प्रोसेस इलेक्ट्रिकल आणि मेटलर्जी असं Analyze करतात म्हणजे काय मग? हा? Analyze करतात म्हणजे तेच काय? एनोड्स म्हणजे विच गिव्ह दी करंट आउट. नाही, analyze करतात म्हणतात. एनोड आणि कॅथोड जे असतात त्या बॅटरीमध्ये बरोबर, पण analyze process म्हणजे आहे ती मुलगी. ती ह्याच्यासाठी नाही वापरत. ते एनोड हे मटेरियल असतं निरनिराळं. म्हणजे हाय सिलिकॉन आहे मटेरियल किंवा झिंक आहे. कसं असतं माहितीये का? कोटिंग. थोडं कळलं, मला बी physics ची. इलेक्ट्रोलायसिस. नाही साधा झिंक ते कसं असतं ते जळून ते automatic तसं काय असतं, आता एखादी गोष्ट आहे ती वाचवायची आहे, दुसरी गोष्ट मारण्याकरता ती लावायची त्याला म्हणजे ते ऑटोमॅटिक नाही नाही हे झिंक एनोड्स आहेत. झिंक आहेत मेटलर्जी म्हणजे मॅग्नेशियमचे वगैरे एनोड्स असतात. ते करंट देतात. तो करंट जमिनीमधनं पाईपलाईन पर्यंत जातो. बरं. कोटिंग मध्ये जे डिफेक्ट्स असतात त्याच्यातलं H2O आणि हे ब्रेक करतं आणि त्याच्यामुळे ती प्रोटेक्टिव्ह फिल्म फॉर्म करतं. कसली ती झिंकची करते का आणखी सब मेटल. मेटल फिल्म फॉर्म होते त्याने करोजन होत नाही. ही इलेक्ट्रोफॉर्मिंग. theory. चालेल. इलेक्ट्रोफॉर्मिंग. गॅल्वनायझिंग सारखीच प्रोसेस Technical गोष्टी नाही, पण इलेक्ट्रोफॉर्मिंग. हां. तर या पद्धतीने याचं प्रोटेक्शन करता येतं. म्हणजे आता आम्ही हजिरापासून ते दिल्लीपर्यंत जी पाईपलाईन टाकली गेलची वगैरे त्या सगळ्यांचं प्रोटेक्शनचं काम 50 CP स्टेशन्स तयार करायची. त्यासाठी जमिनीमध्ये एनोड्स टाकायचे. एक
ग्राउंड बेड तयार करायचं, त्यातनं करंट जमिनीपर्यंत येतो त्या पाईपलाईन पर्यंत, तो त्याच्याभोवती प्रोटेक्टिव्ह फिल्म फॉर्म करतो आणि असं एकेका स्टेशननी 40-40, 50-50 किलोमीटर फॉर्म करत तुम्ही अशी 1000 किलोमीटरची लाईन प्रोटेक्ट करता. तू साईडवर काम करायचं का? साईडवर बघायला जायचं, डिझाईन करायचं सगळं पाईपलाईनचं, म्हणजे सिस्टीम सगळी डिझाईन करायची, मटेरियल सप्लाय करायचं, डिस्कशन्स करायची मॅनेजर म्हणून, हे काम होतं माझ्याकडे. साईडवर पार्सल साईटवर जाऊन काम केलं सुरुवातीला. पहिल्यांदा जेव्हा गल्फमध्ये होतं सगळीकडे साईटवर काम होतंच. भारतात आल्यानंतर हे मॅनेजर म्हणून मग काम केलं. ते जवळजवळ 3 वर्षापूर्वी सोडलं. 69 वर्षापर्यंत काम करत होतो, त्यानंतर सोडलं ते काम. आनंद कुठे गेला? आणि ह्या ह्याच्यात त्यांचे काका एस.बी. जोशी, हो एस.बी. जोशी कन्स्ट्रक्शन मोठी कंपनी, पानशेतचं धरण जेव्हा फुटलं तेव्हा त्या धरणासंबंधी याच्या काकांची काही 10 ते 12 दिवस साक्ष चालली. 12 दिवस नॉन स्टॉप साक्ष चालली. इंजिनिअरिंगला होता ना इंजिनिअरिंगला त्याच्या काकाने पण 4-5 ब्रिज अँड डॅम होती ना ते. हो, सिव्हिलची त्यांची पुस्तकं होती. माझं पुस्तक अजूनही येते, नाव आहे त्यांचं एस.बी. जोशी. एस बी जोशी त्यांची कंपनी पण हो, होती हो, जोशी. famous आहे. त्या वडील काम त्यातच करत होते. आमचं घर आम्ही जे बांधलेलं आहे, चेंबूरचं ते स्वतः टायकलवाडी बांधलेलं कोणती टायकलवाडी. टायकलवाडी माहीमची. माहीमच्या टायकलवाडीत त्यांचं तिथे होतं, बरोबर आहे. हे खूप काही गोष्टी सांगितल्या आनंद. बाराबंदी अरे बाबा काय हो. फोन आहे तुला आता त्याच्यावर मिळतील, त्यानंतर तुला मिळतील. 74 साली माझं लग्न झालं. माझी बायको म्हणजे कोकणातलीच, राजापूरचीच आहे, ही आडिवरे, महाकाली आडनाव जोशीच, जोशी आणि जोशी जोशी आणि जोशीच. तिची पण तुमच्यासारखी स्टोरी आहे सगळी. 7वी पर्यंत तिकडे शाळा होती, त्यानंतर शाळा नव्हती तिकडे काही सुद्धा. तिकडनं मुंबईला आली, ती बाबांकडे राहून शाळा शिकली, BSc केलं तिने. त्यानंतर DRC मध्ये जाऊन तिने बाय रिसर्च PhD आणि MSc केलं आणि रिसर्च सायंटिस्ट म्हणून तिला मोरारजी देसाईकडनं त्यावेळेला यंग सायंटिस्ट अवॉर्ड पण मिळाला होता. येस येस आणि ती रिटायर झाली आता 2006 साली. तिथनंच रिटायर झाली. तोपर्यंत ती काम करत होती BRC मध्ये BRC मध्येच. मोठे आहे. आडिवरे तर जावईस म्हणजे तू. हो, मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे तो B इलेक्ट्रॉनिक्स झालेला आहे, तो अमेरिकेमध्ये असतो, सॅन फ्रान्सिस्कोला. तो अमेरिकन कंपनीमध्ये आता एक डायरेक्टर आहे, कॅरिंग आउट दी तुमचं IT. हो, IT क्षेत्र. मुलीचं सांग. मुलीचं सगळ्यात महत्वाचं. नाही मुलगा सॅन फ्रान्सिस्कोला आहे. तो US सिटीजन असेल, तो म्हणजे ते कधी येईल मला माहित नाही. मुलगी माझी त्यानंतर सगळ्या सेंट अँड्रीज मध्ये शिकली. ती 12वीला BRC आपण शिकली. त्यावेळेला आम्हाला वाटत होतं की बहुतेकीचं काय शिक्षणाकडे घ्यायचं लक्ष नव्हतं. तिला नाटक आणि याच्यामध्येच इंटरेस्ट होता, भाग घेण्यामध्ये. त्यावेळेला ती एक नाटकाचा छोटासा कोर्स होता, तो त्यांनी कोर्स केला. तेव्हा तिला सडनली आम्हाला एकदा प्रशांत दामलेंच्याकडनं फोन आला. ऐका महत्वाचं. प्रशांत दामलेंच्याकडनं फोन आला की बाई आमच्या एका लग्नाची गोष्ट मध्ये तेव्हा कविता लाड ही रिटायर झाली होती, प्रेग्नंट होती किंवा काय होती, म्हणून तिने ते सोडून दिलं हो होतं. सोडलं तर त्यांना ते तातडीने मुलगी हवी ती कोणी काम करणारी. तर त्या मुलीने आमची बायको घेऊन गेली तिकडे. त्याने तिला ते सगळं विचारलं वगैरे सांगितलं. ते म्हटले की काम करायला तयार असेल का, तर हो म्हटली ती. पण आम्हाला प्रॉब्लेम होता तेव्हा म्हटलं की ती शिक्षण कसं व्हायचं, कारण तेव्हा ती फक्त 12वी झालेली होती, कॉलेजचं शिक्षण व्हायचं होतं सगळं. तर ते म्हटले की बाहेर काही प्रयोग लावले तर सुद्धा आम्ही तुम्हाला घरी आणून मुलीला सोडू. तर तिने 3 वर्ष विवा कॉलेजमधनं BSc केलं. 3 वर्षामध्ये शिक्षण चालू होतं. एकीकडे 1000 प्रयोग झाले त्या नाटकाचे. ड्रामा. अरे वा. नाटकाचे 1000 प्रयोग केले तिने. ते आणि प्रवीण ह्याच्या बरोबर आहे, प्रशांत प्रशांत नामलेवर दामलेबरोबर. आणि त्याला प्रत्येकाला सुजाता जोशी. तर परीक्षा देत गेली ती तिकडे. तिने BScला डिस्टिंक्शन मिळवलं एवढं करून सुद्धा. म्हणजे रात्री प्रयोग करून यायची, सकाळी कॉलेजला जाऊन प्रॅक्टिकल करायची. परत परीक्षेच्या मध्ये मी तिला सोडायचो, नाटकाला सोडायचो इन बिटवीन द एक्झाम पेपर्स. सगळं केलं तिने. त्यानंतर तिने LLB केलं बरेलमधनं. ती सिरियलमध्ये पण काम करत होतीच आतापर्यंत तिथे असताना. आणि आता लग्न होती, आता लंडनला आहे. तर तिथे तिने सॉलिसिटरची परीक्षा दिली आणि लंडनची पण ती सॉलिसिटर तू म्हटला तशी तिकडची परीक्षा पास झाली. आणि आता तिकडे ती एका वकिलाकडे प्रॅक्टिस करते. आणि तिथे सुद्धा ती झी मध्ये काम करत होतीच, झी लंडनला.
आणि तेव्हा ती इम्प्रॉम्प्टू इंटरव्ह्यू घ्यायची. म्हणजे आज कोणाचा घ्यायचा आहे, मध्ये ऋषी कपूरचा इंटरव्ह्यूचा खूप छान आहे त्याचा, युट्यूबवर आहे. ऋषी कपूरचा इंटरव्ह्यू घेतलाय, जावेद अख्तरचा घेतलाय, विनू चोप्राचा घेतलाय, मोठ्या मोठ्या डॉक्टर्सचे घेतले, क्रिकेटर्सचा घेतलाय. आणि नंतर ती म्हणजे एमपीचा त्याने डिबेट कंडक्ट केले तिकडे इलेक्शन जेव्हा युपीचं इंग्लंडमध्ये झालं त्यावेळेला. ब्रेक्झिटच्या असं म्हणतात. त्याच्या आधी एमपीचं इलेक्शन होतं ना जेव्हा, तेव्हा त्याचं निरनिळ्या पार्टीच्या एमपीजना बोलावलं होतं की तुमचे व्ह्यूज म्हणा, तुमचे व्ह्यूज म्हणा. ते सगळं तिकडे तिने डिबेट कंडक्ट केलं. त्यामुळे ती सगळ्या फील्डमध्ये तिला इंटरव्ह्यू घ्यायची सवय झाली तिथे. आणि आता तिथे ती सेटल आहे, मुलगा तिकडे अमेरिकेत ते तिकडे. त्यामुळे मी 5-6 महिने बऱ्याच वेळा बाहेरच असतो. पण ती सुजाता जोशीच आहे का अजून? हो, आता आमच्या आडनाव घरची स्पेशालिटी आहे, आडनाव आता काय झालं? जोशीच आहे. काय जोशी आडनाव हे असलेले राजा लग्न जोशीच्या करत पलीकडे नाही. काही चांगलं नसतं का कोणी? आणि काही नाही, मुलगा बघताना किंवा मुलगी बघताना बाकी काही नाही, पहिलं आडनाव काय जोशी असेल तर बघूया, नाही तर नाही. अशी अट होती का? हो, बरोबर आहे, असणारच. तिला मुंबईच्या बाहेर जायचंच नव्हतं, कारण तिला इथे सिरियल आणि पण याच्यामध्ये तुमच्या इथे सगोत्र बिगोत्र काय आड नाही वाटतं आलं? नाही, आम्ही तुम्हाला चांगलं आहे. गोत्र वेगवेगळी असतात. हा जोशी, त्याची बायको जोशी, माझ्या त्याची मुलाची- मुलगी जोशी, मुलाची बायको बर्वे. त्याची जावई जोशी. बर्वे टिपिकल आहे जोशी जोशी. एकांत आहे सून आहे. मला नाती 2 आहेत मुलाच्या. एक आता 5वीत आहे, 10 वर्षाची आहे, आणि दुसरी 4 वर्षाची. नातू. मग काही दिवस तुझ्या इंग्लंडमध्ये असतोस, काही दिवस आता अमेरिकेत. जाईन तेव्हा जूनमध्ये इंग्लंडमध्ये जाईन, मग नंतर अमेरिकेत. बाकी पाच टाइम मजा, बाकी बास काय म्हणजे काय नाही, सकाळी मॉर्निंग वॉक. स्विमिंग, सायकलिंग. पुस्तकं वाचत तशी द्यायची आहेत पुस्तकं. पुस्तकं वाचतो मी, पण ती लायब्ररीत जाऊन वाचतो. पण मॉर्निंग वॉकला विनोद दिसतो आमचा, विनोद करकरे मॉर्निंगला असतो तो सकाळी. नाही, मी आता सकाळी 6ला स्विमिंगला जातो. नाही, आणि नाही. त्या डॉक्टर कोण त्या जोशी, कोण? आपल्या विद्या साहित्य जोशी. विद्या जोशी. विद्या जोशी माहिती विद्या आहे, जोशी. वहिनी माझी. तिची वहिनी मोठ्या भावाची रवींद्रची बायको. पाटील ऑपरेटर होती ना. विनोद कुठे दिसतो? विनोद स्विमिंगला, विनोद करकरे बाईंचा मुलगा. माहिती आहे मला. हुशार नाते भाऊ. बरं, आता मी काय वेळ देखील बराच झालेला आहे. काय तेव्हा आपण जर आणखी असं बोलत राहिलो तर त्याला वेळेचं बंधन राहत नाही. त्यामुळे मी आम्हाला शाळेत देखील अशी सवयच होती. त्यामुळे थोडक्यात मी जे काय मला सांगायचंय ते लिहून आणलेलं आहे. आणि मग आता मला घरी जायचंय लवकर, त्यामुळे सरांविषयी मला काही सांगायचं राहून जाईल, म्हणून ते सुद्धा मी आताच सांगणार आहे. म्हणजे पण तुम्ही जेवण सगळे जाणार ना तू? जेवण जेवण जाणार. आता जेवण आहे. एवढं आई उशीर होईल. जेवण नाही, आई आलेला आहे. किती वाजता घरी पोहोचतो? अरे पाहुणे आलेले आहेत घरी. त्यांना थांबायला सांगतो. पाहुण्याला एक दिवस थांबायला सांग. नाही, पाहुणे झाले आहेत ना, मग ठीक आहे. बरं, ठीक चला, आहे. जाऊ द्या. मी नातेवाईकच आहेत ना, पाटील सर फोन करतील. कोकणातले नातेवाईक आहेत, कळलं का? मी फोन करतो मग, माझा ऐक. हा. काही हरकत नाही. नको, जाऊ दे. कोकण बदलले आता. नको. बरं, चला आता मी सांगते. बोला, बोला. हं, माझी ओळख मी करते की मी उषा सरदेसाई, आता मेधा मनोहर प्रभू घाटे. मी BA BEd केले. मालाडला उत्कर्ष मंदिर या प्रायव्हेट शाळेत शिक्षिका म्हणून लागली. उपमुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले. मला शाळेत आदर्श शिक्षिका हा पुरस्कारही मिळाला. फडके मधुकर फडके. हा, माझे मिस्टर मनोहर CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी आहे. ते चौगुले स्पिनशिप या कंपनीतून निवृत्त झाले. माझी मोठी मुलगी मिनल गाडगीळ ही डॉक्टर आहे. तिने ॲनेस्थेशियामध्ये MD केले आहे. ती ठाण्याला स्वतंत्र प्रॅक्टिस करते. तिचे मिस्टर आय सर्जन आहे. त्यांचे ठाण्याला डोळ्यांचे हॉस्पिटल आहे. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत MS करत आहेत. माझी दुसरी मुलगी अंजली जोशी ही व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञ असून तिने समुपदेशन मानसशास्त्रात MA, MPhil व PhD केली आहे. ती सध्या वेलिंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेत HR विषयाची प्रोफेसर आणि असोसिएट डीन म्हणून कार्यरत आहे. एकच मिनिट. ही वेलिंगटन इन्स्टिट्यूट म्हणजे पोदार कॉलेजच्या बाजूला आहे. पोदारची तीच म्हणजे पोदारचीच ब्रँच जिना आहे. चढून जायला लागतं ना. करेक्ट. आणि वेलिंगकर म्हणजे पहिले प्रिन्सिपॉल म्हणून त्यांचं नाव दिलेलं आहे. इफेक्टिव्ह सेल्फ मॅनेजमेंट या विषयावर तिची अनेक ठिकाणी व्याख्याने झाली आहेत.
व ती देशभरात विविध कार्यशाळाही घेते. तिचे अनेक लेख व शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. तिने मी अल्बर्ट एलिस, विवेकी पालकत्व अशी एकूण 7 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनाही पुरस्कार मिळाले आहेत. अंजली जोशी. अंजली जोशी. तिच्या मिस्टरांचा स्वतंत्र बिझनेस आहे. तिचा मुलगा इंजिनियर होऊन जॉब करत आहे व पुढील शिक्षणही घेत. एवढा मोठा नातोय तुम्हाला? हो, हो. बरं, मला या 2 मुली व 1 मुलगा आहे. माझा मुलगा संतोष सध्या अमेरिकेत कनेक्टिकट येथे राहतो. मुलगा व सून दोघेही इंजिनियर असून तेथील नामांकित कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मुली शाळेत शिकत आहेत. गेली 3 वर्षे आम्ही दोघे बोरिवलीहून चेंबूरला राहायला आलो आहोत. गेल्या 15 वर्षापासून आम्ही दोघे प्रजापिता ब्रह्माकुमारी या संस्थेचे सदस्य आहोत. इतके दिवस रोज क्लासला जात होतो, पण आता वयपरत्वे प्रत्यक्ष जाणे जमत नाही व तेवढा वेळ बसवतही नाही. मात्र आम्ही दिवसभर त्यांनी दिलेल्या श्रीमत म्हणजे डायरेक्शन प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. कॉम्प्युटर, टीव्हीच्या माध्यमाद्वारे त्यांची लेक्चर्स व इतर प्रोग्राम पाहतो. त्या ज्ञानाविषयी थोडंसं की येथे सहज राजयोग शिकविला जातो. आत्मा व परमात्मा संबंधीचं हे ज्ञान आहे. कर्माची गुह्य गती कशी गहन आहे हे समजतं. मन, वचन, कर्म यात समानता, एकवाक्यता हवी. पवित्रता तर फार महत्वाची आहे. आसक्ती, ममत्व असता कामा नये. या जगात राहून कमलफूल समान पवित्र व आनंदी कसं राहायचं हे येथे शिकवलं जातं व प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी प्रयत्नही केला जातो. आम्हा दोघांनाही हे ज्ञान खूप भावले. हे ज्ञान मिळाल्यावर दुसऱ्या कशाचीही म्हणजे मान, शान, इच्छा राहत नाही. मी व माझे सोडले की सगळा आनंदच वाटतो आणि तसाच आम्ही प्रयत्न करत आहोत. आता सरांविषयी सांगावंसं वाटतं की पाटील सर जेव्हा शाळेत प्रथम शिकवायला आले तेव्हा ते धोतर नेसत होते. हो, हो. लेंगा घालायचं. लेंगा होता का? नाही, काय जरा वाक्य धोतर नाही. करमरकर सर. नाही, करमरकर. एक दोन दिवस आला होतात का? एक दोन दिवस आला होतात का? नाही, नाही, मला नाही. अगदी हे जोशी ते 10वी वाले. जोशी माहिती आहे. बरोबर आहे. नाही, ते नाही. टोपी वाले ते. जोशी सर उंच होते. नाही, ते नाही. जोशी नाही का ते संस्कृत अगं संस्कृत ते कोट घालून धोतर नेसवायचे दुसरे ते. कोणी नव्हते एक शिकवायला. होते आम्हाला काय करमरकर सर होते धोतर नेसणारे. ते हिंदी वाले. घाणेकर सर पण होते. पण धोतर नाही, लेंगा घालायचे. घाणेकर सर धोतर नेसायचे. धोतर आणि कोट. बरं, जाऊ दे. करमरकर. बरं काही घालून देत ते लेंगा. बर. आणि केसाला एवढे ते तरी तेल तरी लावत होतात ना भरपूर केसाला. हो ना? पण आता म्हणतेस तर सांगतो सर पावडर लावायचे आणि तेव्हा जरा हे असे इतर कोणी लावत नाहीत पण सर पावडर लावायचंय. कारण दिसायला पाहिजे सगळ्यांना. कारण तेव्हा का लाईट वगैरे नव्हते जास्त. बर. केसाला एवढे तेल लावलेले असे की आम्हाला त्यांचा हा वेश पाहून गंमत वाटायची. गावाकडून आले होते ना ते. पण मग त्यांनी जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही अवाक झालो. तोही संस्कृत विषय. उच्चार अतिशय शुद्ध, स्पष्ट, शिकवण्याची हातोटी उत्तम, सर्वांना सहज समजेल अशी सोपी भाषा, विषयाचे सखोल ज्ञान, क्लिष्ट व्याकरण सुद्धा इतके छान समजवायचे की हा विषय नवीन असूनही त्याची खूप गोडी लागली. सर शिकवत असताना ते स्वतः त्यात रमून जात. आम्हाला सुद्धा तास कधी संपला हे कळतही नसे. त्यांचे अक्षर सुद्धा अतिशय सुंदर, मोठ्याच्या डायासारखे. त्यांचे बोलणेही मृदू, कोणालाही न दुखावणारे. सरांच्या या सगळ्या गुणांचा माझ्यावर खूपच प्रभाव पडला. मी ही शिक्षिकाच झाले व आवडीचा विषय संस्कृत हाच झाला व अध्यापनाचा विषय पण संस्कृतच झाला. तसेच माझे अक्षरही सुधारले आणि याचे सर्व श्रेय आमचं सुधारलं नाही.
आणि आता तर बिघडलंय कारण कॉम्प्युटरवरच आहे, लिखाणाची सवयच गेली. जाऊ दे. याचे सर्व श्रेय पाटील सरांनाच जाते. एक शिक्षक चांगला असला की त्याचा फायदा पुढल्या पिढ्यांनाही मिळतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाटील सर. तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृतच्या परीक्षा आम्ही दिल्या, त्याही सरांनी शिकविल्यामुळेच. आणि विशेष म्हणजे त्याची फी सुद्धा त्यांनी कोणाकडून घेतली नाही. हे जे संस्कार त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांवर केले त्याचाही परिणाम माझ्या पुढील जीवनावर झाला. त्यामुळे आता एक प्रकारचे मानसिक समाधान, आनंद मिळत आहे. सगळ्यात श्रेष्ठ दान कोणते तर ज्ञानदान. आणि हे ज्ञानधन सरांनी सगळ्यांनाच भरभरून वाटले. हे जे संचित त्यांनी जमा केले त्याचेच प्रत्यक्ष फळ म्हणजे सरांचे आजचे हे कृतार्थ जीवन. त्यांनी 2-2 शाळा उभ्या केल्या व नावारूपाला आणल्या. हे त्यांचे कर्तृत्वच म्हणावे लागेल. चांगल्या कामाला परमेश्वराची मदत मिळते, तीही अशी. तसेच मीनाताईंचीही त्यांना उत्तम साथ आहे म्हणूनही हे शक्य झाले. तसेच सरांनी कौटुंबिक जबाबदाऱ्याही उत्तम पार पाडल्या. सर्व भावंडांनाही नीट मार्गी लावली. सरांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. असो, आता वयाच्या मानाने त्यांची प्रकृतीही चांगली वाटत आहे. स्वावलंबन हे सगळ्यात मोठे सुख आहे जे त्यांना आताही मिळत आहे. एकूण त्यांचे जीवन धन्य झाले आहे, भरून पावले आहे असे वाटते. त्यांचे पुढील आयुष्यही असेच सुखासमाधानाचे, आनंदात जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना या वाढदिवसाच्या निमित्ताने. आणखी थोडंसं, शाळा संपल्यानंतर माझा सरांशी फारसा संबंध आला नाही, कारण मी बोरिवलीला राहायला गेली. पण मध्ये आम्ही शृंगेरीला संस्कृत कार्यक्रमानिमित्त भेटलो होतो. त्यालाही बरेच वर्ष झाली. तसेच त्यांचा टीव्हीवर प्रोग्राम झाला तेव्हा त्यांनी मलाही त्यात खास घेतले होते. आणि आता इतक्या वर्षानंतरही त्यांच्या आठवणीत मी राहिले आणि त्यांनी मला आवर्जून बोलावले, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. तसंच हा सोहळा उत्तम रीतीने साजरा व्हावा यासाठी मनापासून सर्व प्रकारची मेहनत घेणारा आनंद चांडू यालाही धन्यवाद देते, कारण त्यामुळेच हे शक्य झाले. छान लिहिलंय. शिक्षक आहे ना. अक्षर बघूया. अगदी व्यवस्थित सुटसुटीत झालं आणि नेमकं सुवाच्य आहे. सुवाच्य. पण सर म्हणजे शुद्धलेखनाच्या चुका बघतो कमी असते. आणि पेन आहे, लाल पेन घेऊन आलेत का? त्यांनी काय दिसू बरं, मिनल नाव आहे, मिनल. नाही, मीनल हे रस्वच आहे. मिनलचं मीनल ही देवीचं नाव आहे. ते विशेष नाव ते आहे ना? मीन म्हणजे मासा, तुम्ही म्हणता ना तसं नाही. मीनल हे. पण म्हणताना मी न बोलताना मी दीर्घ लिहितो. पण मिनल शब्द आळही मीना म्हटलं ना की दीर्घ दीर्घ येतो. येतो. मीना दीर्घ आहे, मीनल मीनल म्हटलं की रस्व आहे. असं आहे का? चला, तुमची चुकीची दुरुस्ती. तू खोळाने मला माहिती होतं, तू संस्कृतीच आहेस ना. असं काही होत नाही आता. कोणी पहिल्यांदा याचं मत घेतलं. गपचूप विचारलं पाटील सर. माझं नाव गीता बळवंत गुंडे. चेंबूर हायस्कूल मध्ये मी सांडगो फॅक्टरी शाळेत होते. म्हणजे 5वी पासून मी 5वी पासून त्या शाळेत. शाळा किती वर्ष तुम्ही याची? 54 साली. 54 साली. आणि तुम्ही पाचवी 55ला हे सगळे बरोबर. श्रमदान करून ते आम्ही होतो की ते 10-11 केलं. 9वी 10वी 11वी 11वी 40 वर्ष. तू आनंद, आणि तू तुम्ही पण नंतर गेला, आम्ही पहिल्यापासून आम्ही गेलेली. पहिल्यापासून. पहिले आमची आपण दोघंच 5वी पासून. हे सगळं नंतर झालं. त्या गोठ्यामध्ये पण शाळा होती. म्युन्सिपालिटी शाळा आहे ना. हो, मोठ्या. 5वी ते 7वी बहुविलंदा तिकडे दवाखाना. होतो. आणि मग आपला 8वी दवाखाना होता. आम्ही 55 पासून तिकडे. 55 पासून आम्ही. शाळा सारखी शाळा म्हणायची नेहमी. म्हणजे
सांडली शाळेत जातो बाळा. सांडूंची शाळा असंच त्याला चेंबूर आणि चला, चला. म्युन्सिपालिटीच्या शाळेत होतास? हा? एक पहिली ते चौथी हो म्युन्सिपालिटी म्युन्सिपालिटी 5वी तिकडे आलो. हो हो बोर्ड होतं त्या आम्ही बोर्ड लोकं- पाचवीचे संपले बेगर सोमच्या समोर लोकं- बेगर सोमच्या समोर होय होय. बरं कंटिन्यू करूया चला. गीता गीता शाळेचा विषय निघाला गीता, म्हणून. सांडूंची शाळा असं तेव्हा म्हणत असत आणि माझा एक मामे भाऊ खूप गमतीदार होता. तो कायम म्हणायचं म्हणजे तुमच्या वर्गात सांडू आहे का कोणी? म्हटलं हो एक आहे. म्हणजे मग त्याचाच पहिला नंबर येत असेल ना सांडूची शाळा आज म्हणतात. सरांवर अविश्वास आहे असं काय हे कधीच हे झालेलं नाही. त्याच्यापासून आधीची गोष्ट आहे. म्हणजे म्हणजे आमच्या बाजूला ख्रिश्चन शाळा होती. सांडूंची ती शाळा म्हणायची, सांडूंची शाळा. अशा आणि एक वर्ग तर तेव्हा गोठ्यात चालायचा असं त्याला गोठ्यातली शाळा असंही म्हणायचे. तेव्हा होतं शाळेत संघ आहे. 11वी पर्यंत होतोच ते माहितीच आहे आता सगळ्यांना. नंतर काय केलं तुमच्या घरातच भरायची का शाळा ही? घरात नव्हती नाही. फॅक्टरीत. फॅक्टरीच्या आवारात. आता दवाखाना तिथे वर तिथे कमी पडायला लागल्यानंतर एक वर्ग गोठ्यात गेला. गोठ्यात म्हणजे पहिल्यांदा तिथे गुरबीर होती. सर कधी आहे? कधी गेला? चिमण्या स्कूलला. 57 साली. ही 7वीत दोघे जण हो, होते. आम्ही सातवीत सातवीत होतो. होतो. पहिल्या सातवीत, आम्ही सगळे क्लासला सातवीत होतो. 7वी होच्या वर्गात मी त्यांचा क्लास हो. चला पुढे. ज्वाला उपासती नावाची मुलगी, हो. ती एकटी साडी नेसून घ्यायची. हो. मोठी होती. आणि सुलोचना मैया म्हणून एक हो, होती. हो. हो, ती आमच्याबरोबर कल्पा पण म्हणजे काय वासंती. वासंती कल्पना. हा, नानी होती आमच्याबरोबर. तशी ती ज्वाला पण सुलोचना मैया गोरी गोरी मुलगी. सुशीला कदम पण आहे. ही नववीत आली. ही आणि ती दोघी एकदम नववीत आली. चला तुमच्या सुरू होते. त्याच्या बरोबर होती. शाळेत संस्कृतला होतोच बरोबर हो. चालायचे. पण त्यातली एक छोटी गंमत सांगते 11वीतली. म्हणजे संस्कृत शाळा तसा घरी आजोबा वाचणारे बोलणारे असे होते. पण घेतला होता आणि स्कोरिंग म्हणून आपण 11वीला संस्कृत घ्यायचं असं एक जे असतं तसंही ते थोडं होतं. पण मी 11वीत टायफॉइडने आजारी पडले आणि त्यामुळे 2 महिने मी शाळेत आले नाही. आणि तेव्हा डिसेंबरमध्ये परीक्षा आपली प्रिलिम व्हायची आणि त्यामुळे मला खूप कमी मार्क मिळाले. त्यामुळे रवीड सरांची आठवण आहे म्हणून मी जरा सांगते. आणि रवीड सर मला वाटतं 9वीत किंवा 10वीत आपण असतो तेव्हा आपल्या शाळेत आले. दहावीत दहावीला होते. नववीला आणि नव्हते. माझं गणित चांगलं असं साधारण होतं म्हणजे मार्क चांगले मिळायचे आणि मला प्रिलिम मध्ये खूप कमी मार्क मिळाले. कारण मी 2 महिने आजारीच होते आणि तेवढंच सगळं शिकवून झालेलं होतं शाळेमध्ये. तर ते म्हणाले तुझं ऐकलं होतं पण काय मार्क नाही मिळालेत तुझे. ते शिकवायला नव्हते आपल्याला वर्गात तेव्हा. 10वीला नव्हते. 10वीला नव्हते. मग ते म्हटलं की ठीक आहे. आणि त्यामुळे काय झालं मी गणितावरच लक्ष दिलं आणि बाकी सगळं मागे पडलं. आणि गणितामध्ये यांना जेवढे मार्क मिळाले त्याच्या बरोबरीने किंवा 1 मार्क कमी एवढा मला नंतर 95, 94 असं 95च्या वर कुणालाच मिळालं नव्हतं. एका मार्काचा फरक होता. सुनीलला 97. 100 होते. सुनीलला पण 97 मला. दुनिया 100 होते. स्पेशल ऑलिम्पिक त्याला 100 होते. SSC ला. कोणाला? अंकगणित स्पेशल विषय होता ना. स्पेशल अंक नाही, अंकगणित. special होतं. आठवा विषय. त्याच्यामुळे मी वाचलो तेव्हा असं हिंदीत मार्क आला, मराठीत मार्क आला. तेच माझं पण तेच झालं की गणितामुळे मार्क वाढले. सामंत आहे. पण त्यांनी तसं म्हटलं नसतं तर मी काही जिद्दीला पेटले नसते. मला सांगायचा मुद्दा तो आहे. आणि आमच्याकडे वेगळं होतं पण आम्हाला खोपकर शिकवायचे ते हायर मॅथ होतं ना आम्हाला पण. 10वीला आपल्याला खोपकर सर होते. नाही आम्हाला 11वीला 11वीला खोपकर सर होते. 11वीला वेगळं ते higher math. कठीण मॅथमॅटिक्स अंकगणिताला सामान्य आम्ही हायर मॅथ्स आणि हायर अर्थमॅटिक असं घेतलं. आणि अर्थमॅटिक शिकवायला कोणी नव्हतं आम्हाला शाळेत. सामंत होते ना. नाही 11वीचं स्पेशल अर्थमॅटिक शाळेत नाही शिकवायला. घरीच केलं. तर मी सहज म्हणजे रवी सरांची आठवण म्हणून सांगितलं. बरं पुढे. नंतर रुईयाला गेले. रुईयात विषय काय? हा? सुनीलला सायन्सला Branch? होती. हा? सायन्सला गेलीस? हो सायन्सला होते रुईयाला. हा? आम्ही सायन्सलाच होतो की. हो ना तेच ना तिथे काय भेट नाही झाली फार आपली कुठे.
आमच्या मुलीच कमी वर्ग- होत्या त्यामुळे लक्षात आलं वर्ग काय? होते ना, जास्त तुकड्या होत्या त्यामुळे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये डिव्हिजन वेगळी असेल, मला पण आठवत आणि नाही. एकेका तुकडीमध्ये जवळजवळ 80 ते आता बा- जास्त इंटरसाइज- असायची. इंटरसाइज- पेक्षा जास्त. 100च्या वर असायची. इंटरसाइज हो होतं. आर्ट्सचं डिव्हिजन जास्त होतं तेव्हा. माझ्या नाही लक्षात. इंटरसाइज ए ग्रुप का बी ग्रुप याला बी- आर्ट्सच्या बी ग्रुप, त्यामुळे आपल्याला त्यामुळे लक्षात. पुढे नाही राहिलं हा. असं काहीच लक्षात नाही. आंबाकापीमध्ये आम्ही इंडियामध्ये तेव्हा आर्ट्सच्या डिव्हिजन जास्त होत्या. हा. हो नाही, पण सायन्सला पण 2-3 तुकड्या होत्या. बी ला होती. बी होत्या, हा. बी बी इंटर बी ला ग्रुप बी ग्रुप. बी ग्रुप. त्यामुळे मग आपली Medical. भेट हा. नाही. BSc केलं आणि MSc केलं, म्हणजे पूर्ण झालं नाही असं आहे त्यातलं पण ते. कुठे रुयालाच केलं? रोहियालाच केलं हो. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. अच्छा, मोहिले. मोहिले सर. अच्छा. मूर्तींचा मुलगा आमच्या बरोबर होता हं, शिकायला, हं. आणि AP रावांचा भाऊ पण होता माझ्याच बरोबर. आम्ही 6 जण होतो. मृणाल गोरेचे वडील माहिती आहे ना, मोहिले प्रोफेसर, माहित नाही? हो, हो, हो. आता आठवतंय. मृणाल गोरेचे वडील म्हणजे आपल्याला होते ते मोहिले. आणि कॉलेजमध्ये असतानाच मी विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे त्याच्यामध्ये सक्रिय झाले. त्याच्यातच अधिक वेळ देणं असं चालू होतं. MSc दुसऱ्यांदा बसले मी परत, पण ते काही झालं नाही माझं पूर्ण, ते सोडून दिलं. आणि नंतर मला ग्लॅक्सोमध्ये नोकरी मिळाली. विद्यार्थी परिषदेचं काम करत असतानाच वाटलं होतं की आपण सगळा वेळ हे काम करावं, कारण बरोबरीची मुलं घर सोडून सगळा वेळ काम करायला लागले होते, पूर्ण वेळ म्हणायचे त्याला तसं. पण तेव्हा काही मुलींना अशी संधी मिळाली नाही, त्यामुळे नोकरी केली. 12 वर्ष मी ग्लॅक्सो कंपनीत होते. वरळीला. नाही, वरळीला नाही, ठाण्याला होते मी. दिलीप गोखले होता ना? हो, दिलीप गोखले होता. तो सायन्स तो ह्याला होता मला वाटतं. वरळीला होता. वरळीला. रिटायर झाले अच्छा, अच्छा. ग्लॅक्सोमधनं. हां, हां. तू ओळखतेस का? नाही नाही, मी ओळख कठीण आहे, ते वरळीला असते. नाही, आधी वरळीला होते, नंतर मग ठाण्याला इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे हेड होते. नाही, मी असताना नाही, मी सांगते ना, म्हणजे लक्षात येईल. ओके. मी 12 वर्ष ग्लॅक्सोत नोकरी केली. आधी केमिस्ट म्हणून होते, नंतर प्रोडक्शन ऑफिसर नोकरी केली. त्याच्यात विषय सांगायचं, मला पर्सनल मॅनेजर आणि स्वतः ॲप्लिकेशन करायला सांगितलं. मला काही करायची नव्हती खरं, पण त्यांनी मुद्दाम निरोप पाठवून सांगितलं की तुम्ही याला या प्रोडक्शन म्हणजे पॅकिंग डिपार्टमेंट. तिथे 5-6 वर्ष तिथे राहिले. त्याच्यानंतर नोकरी सोडली पूर्णपणे. नोकरी करत असताना कामं काही ना काहीतरी माझी सामाजिक चालू होती. इमर्जन्सीमध्ये सत्याग्रहात भाग घेतला होता, त्यामुळे महिनाभर तुरुंगात? तुरुंगात होते, म्हणजे अर्थर रोडच्या तुरुंगात होते. किती महिने? 1 महिना. बापरे काय? अच्छा, मोठं झालं. आणि त्यानंतर मग कामं चालूच होती. जोडीला कोण होतं बरेच जण होते, सेल मध्ये? पुष्कळ जण होतं. 250 बायका होत्या एकूण. नाही, प्रसिद्ध व्यक्ती कोण होतं? मृणाल गोरे येऊन गेली होती. हं. त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर एक होत्या ना, पहिल्या रंगाला. रावणेकर तुम्हाला नाही असतील. माहिती. नाही, अहिल्या रंगकर ते सगळे मिसामध्ये होते. मृणाल गोरे 2 दिवस पकडल्या गेल्यानंतर 2 दिवस आली होती आम्ही तिथे असताना. आणि बाकी सुधा वर्दे, हा. वर्धेंची, प्रोफेसर वर्धेंची बाई. अनुवर्तेची. हं. आणखी पुढे पुढे होतं असं बाकी. पुढे तिथे म्हणजे ते नोकरी करत असतानाच नोकरीतूनच सुट्टी घेतली होती आणि गेले होते. मग 84 पर्यंत नोकरी केली. नाही, पण मला एक सांग, तुरुंगात गेल्यावर नोकरीवर काय परिणाम झाला नाही काय? मी सुट्टी घेतली महिन्याभराची. बरं. नाही, पण ते शिक्षण असत नाही का की आणखी? मला शिक्षा नाही झाली ना. बरं. आम्हाला त्यांनी सोडलं, तुरुंगात जागा कच्ची नव्हती. केली. हा? हा. कच्ची केली. पण 1 महिना जेलच्या आत. जेलच्या आत, हो. आर्थर रोड जेलमध्ये हो, होतो. जेलचं जेवण जेवून झालंय. मजा केली नाही, जेवण नाही जेवलो आम्ही कधी. आम्ही एकतर कारण अंडर ट्रायल होतो, त्यामुळे कुठून तरी जेवण यायची भरपूर आम्हाला खायला मिळायचं. पोळ्याच्या पोळ्यांचे दिवस होते, त्यामुळे तेही खायचं आणि मजा करायची. चांगलं तुरुंग होतं. छळवत काही नाहीये. छळवत म्हटलं, आम्ही जेलरला छळत होतो. आज काय हे पाहिजे, उद्या काय काय तरी आपलं साधं अंडर ट्रायल होतं ना, राजा. अंडर ट्रायल म्हटल्यानंतर हे नाही. अनुभव चांगला आहे. पॉलिटिकल मांडतात ना ह्या विषयांना. बरोबर. तरी पण बाहेरच्या जेलमध्ये खूप त्रास दिलेला आहे लोकांना, नाहीच नाही, मारण्यापर्यंत भरपूर झाले. पण आमच्या इथे तसं काही नव्हतं. इथे अर्थर रोड फक्त व्याप काय होता की तुम्ही झोपायला जी जागा होती त्याच्यामध्ये तुम्ही फक्त कुशीवर झोपू शकत होता, पाठ टेकून झोपू शकत होता. इतकी गर्दी होती ना. आई गं. अरे बाप रे. अच्छा.
आणि 250 महिलांना चेंगरा चेंगरी 250 महिलांना 2 खोल्या होतील. हो. आता लक्षात नाही आकार, पण 2 खोल्या होत्या आणि त्या 2 खोल्यांमध्ये एक संडास आणि एक बाथरूम असा 100 माणसं. एकेकाचे म्हणजे राजा- 100-125 क्रू मध्ये तूच एकटा नव्हतास. आणि आमचं काय होतं की मी वर्षात वर्ष होतो. दिवसभर आणि रात्री सुद्धा ते संडास बाथरूम चालूच असायचं. साहजिकच आहे. असं खूप मजा केली, पण आम्ही एन्जॉय आजही लक्षात राहतो आम्हाला त्या ठिकाणी. सामुदायिक जीवन त्यावेळेला चांगलं सामुदायिक मस्त जीवन चालतं. चांगलं. कारण आम्हाला तसे आधी सुरुवात तिथूनच केल्यामुळे. दुसरं नाव म्हणजे मेधा सोमय्या जी आहे, किरीट सोमय्याची बायको, हो. ती पण होती आमच्या बरोबर. ती काहीतरी मराठी मुलगी आहे. मला ओक आहे हा. तेव्हा ओक होती. गिरगावात. हा? ती गिरगावातली आहे. नाही नाही पार्ल्यातली. पार्लेची आहे का ती? पार्ले. हो. वाटलं तर राहिलं होतं. तर म्हणजे ते सगळं चालूच होतात, म्हणजे ऍक्टिव्हिटी चालू होत्या. मला पूर्ण वेळ काम करायचं होतं, म्हणजे नोकरी करायची नाही, लग्न करायचं नाही. माझ्या बरोबरीच्या मुलींचे लग्न झाल्यानंतर त्यांचं काय होतं हे पाहिल्यानंतर आपल्याला जर काय वाईट गेलं होतं? वाईट नव्हतं झालं. मग पुढचं वाक्य ऐका ना. आपल्याला जर सामाजिक काम सगळं करायचं असेल तर विचार करून सामाजिक काम काही आपण करू शकणार नाही. त्याच्यामुळे आपण त्या भानगडीत जायचं नाही असं मनामध्ये खूप होतं आणि त्या दृष्टीने योजना होती. घरात RSS चं वातावरण होतं. वडील माझे इथे नगरसंघ चालक होते हो. जयपूरचे. मला वाटतं सुलभाने पण विवाह केला. नाही तिचं झालेलं आहे. चालतंय. आणि मग मी सुलभ आहे. 84 माझी बहीण मोठी बहीण. बहीण, ती पण चेंबूर हायस्कूलला. अच्छा. मी नोकरी सोडली 84 मध्ये आणि विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ म्हणून काम सुरू केलं. सुरुवातीला माझ्याकडे महाराष्ट्राचं काम होतं, कारण आधीही मी केंद्रीय स्तरापर्यंत विद्यार्थी असताना पण होते. इतरही काही मानवी हक्क परिषद वगैरे अशी काही काही छोटी कामं चालू होती नोकरी करत असताना. ते सगळं सोडून मी हे काम करायला लागले आणि इथे मोठ्या पदांवरती पोहोचले. म्हणजे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. म्हणजे काही महाराष्ट्र हा? कशाचे उपाध्यक्ष मंत्री उपाध्यक्ष कधी विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी राष्ट्रीय परिषदेचे. उपाध्यक्ष. पक्षात एक असं नाही. हिच्या संबंधात आठवण सांगतो, मला एक्झॅक्टली माहित नाही, पण बहुतेक अटल बिहारीजींची सभा शिवाजी पार्कला असताना त्याच्यात एक वस्तू तू होतीस का? अटल बिहारी होते त्याच्यामध्ये. अटलजी होती की दुसरं कोणतरी मोठे होते, नानाजी म्हणा की असं कोणतरी मोठे होते. बाळासाहेब देवरसांचा सन्मान कार्यक्रम झाला हा. 77च्या मे मध्ये. तर त्याच्यात त्याच्यात मी एक गीता होता. गुंडे हे नाव त्या पॅम्पलेटवर वगैरे आवडलं होतं. नंतर पोस्टर्सवर गीताचं लागलं. पोस्टर्सवर पोस्टर्सवर पण आम्ही ऐकलेलं, भाषण ऐकलंय तुझं. ऐकले. हो म्हणजे काय त्यावेळेला युवा माझं पण म्हणजे एवढा मान मिळणं शिवाजी पार्कवरच्या सभेमध्ये एवढ्या हो, राष्ट्रीय आणि याच्यामध्ये. काय मला तेव्हा फक्त घामच फुटलेला होता, दुसरं ते काय. ठीक आहे, पण ते तोंडात ते शब्द फुटले ना. कारण मी त्यापूर्वी कधी भाषण केलंच नव्हतं. म्हणजे काम मी भरपूर केलं पण भाषण कधी केली नव्हती. ठीक आहे, पण मान आणि असतो. तेव्हा मला दिला मान, तर एवढा मोठा मान मिळालाच मला. तो पहिला मान माझा शिवाजी पार्कलाच एकदम भाषण करण्याचा मिळणं असं. आणि सगळ्यांची होती, म्हणजे सगळ्या काँग्रेस सोडून अन्य पार्टीजचे लोक सगळे त्याला आले होते. आलेले होते. आणि पालखीवाला होते. तेच मोठे लोक होते. सुधीर फडक्यांचं हे झालं गीत होतं तिथे, गाणं त्यांचं होतं. तर ती एक मिळाली. त्याच्यानंतर मी 84ला पूर्ण वेळ निघाले ग्लॅक्सोसाठी, म्हणजे राजीनामा दिलाच. आणि मग माझ्याकडे विविध कामं आणि जवळजवळ 88-89 पासून माझ्याकडे देशभराचा प्रवास आला. आधी महाराष्ट्राचा होता आणि मग देशभर प्रवास 88-89 मध्ये सुरू झाला. विशेष काम माझ्याकडे होतं ते म्हणजे उपाध्यक्ष होते नंतर. पण सगळा वेळ जर कामाचा आणखीन एक जबाबदारी होती, ती विद्यार्थिनींचं काम वाढवणं सगळ्या ह्याच्यामध्ये. ते पण मला असं विद्यार्थी परिषद विद्यार्थी तसाच मोटिवेशन असतं. मोठी असतात पण मेजॉरिटी म्हणजे विद्यार्थी पाहिजे प्राध्यापक असतात. असं आहे. प्राध्यापक जनरली प्राध्यापक पाहिजेत, जनरल कोणी असं नव्हतं. आणि पूर्ण वेळ जे काम करणारे होते. प्रमोद महाजनची जवळ ओळख होती त्यांना. ओळख होती. आणि मला वाटतं तुमचं ते केशवसृष्टीला नंतर झालं ते. नाही प्रमोद महाजनचीच आयडिया ती. अशा प्रकारे एक पॉलिटिकल प्रशिक्षणाचं क्षेत्र सुरू करणं असं. भाईंदरला उत्तरच्या अलीकडे. हा, तर ते असं वेगळी वेगळी कामं माझी चालू होती.
2 संस्था स्थापण्यामध्ये माझा पुढाकार होता. महाराष्ट्रात एक भारतीय स्त्री शक्ती म्हणून काम सुरू केलं होतं महिलांच्यासाठी म्हणून, आणि एक 95-96ला मी महिलांसंबंधी अध्ययन काही करावं अशा दृष्टीने एक दृष्टी स्त्री अध्ययन केंद्र म्हणून पुण्यात संस्था सुरू केली. त्या संस्था सुरू करण्यात माझा प्रामुख्याने पुढाकार होता, पण इट वॉज अ टीम वर्क, इट इज अ टीम वर्क. त्यानंतर मी विद्यार्थिनींच्या कामासाठी प्रवास माझा सुरूच होता. त्याच्यानंतर माझ्याकडे RSSच्या ह्याच्यातून RSSच्या वेगळ्या वेगळ्या संघटनामध्ये महिला काम करतात आणि इतर समाजातल्या महिला करणाऱ्या त्यांच्याशी संपर्क करण्याचं काम आलं. त्याला आम्ही महिला समन्वय असं नाव दिलं होतं. संयोजक, राष्ट्रीय संयोजकची जबाबदारी माझी त्याच्याकडे तेव्हापासून होती, 93 पासून आहे. अजूनही ती जबाबदारी माझ्याकडे आहे. ज्योती मापसेकरचा काही संबंध नाही, तसा विरोधच जरासा आमचा. वैचारिक विरोधातलं. ते लाल विषाणू पण बाकी त्याचे डिटेल्स नाही सांगत आता. पण ही कामं मी गेली गेले 88-89 पासून देशभर प्रवास चालू आहे, आजही चालू आहे. हिंदीतून बोलते का सगळीकडे? हिंदी, इंग्लिश. पण आता महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या 5 वर्षात मोदींचं सरकार आल्यापासून काही विशेष जबाबदारी वगैरे माझ्याकडे आहे तेच काम आहे आहे, तेच. म्हणजे काही नाही. पण त्यात काही म्हणजे नवीन पुढच्या दृष्टीने डेव्हलप आम्ही पॉलिसी डिसिजन काही असलं तर आम्ही सुचवतो ते विचारात घेतलं जातं. म्हणजे आमच्याकडूनही आम्ही एक सूचना देतो. आमच्याकडे काम करणाऱ्या भारतीय विद्यार्थी परिषदेचं विद्यार्थिनींचा सहभाग जास्त त्यात वाढावा यासाठी तुम्ही काय नवीन सरकार सगळ्या गोष्टी करत नसतं, हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे विद्यार्थी परिषद जी आहे त्याची जी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी पॉलिसी डिसिजन्स मध्ये सूचना देणं हे मोदी सरकारने काँग्रेस सरकार असतानापासून आम्ही करतोय. आणि काँग्रेस सरकारने सुद्धा खूप वेळा त्याचं रिकग्निशन केलेलं आहे. म्हणजे एकदा सगळ्या स्टुडंट युनियन्सना त्यांनी बोलावलं. खूप वर्ष झाले, 25-30 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, आणि सगळ्यांना बोलावलं होतं. फक्त विद्यार्थी परिषदेचे जे आमचे महामंत्री होते ते असे ऑफिस बेरर फक्त बोलावलेले असतात. तर सगळ्या विद्यार्थी संघटना आल्या, त्यांनी विचारलं तुम्ही काय तुमच्या सूचना आहेत आम्हाला द्या. लोकांनी काहीतरी दिल्या, मग ते त्यांना बसवायचे. विद्यार्थी परिषदेच्या आमची एवढी तयारी आधीपासूनची पॉलिसी काय असायला पाहिजे याच्या संबंधीची होती. आमचा महामंत्री तिथे गेल्यानंतर त्याला मात्र अर्धा तास बोलायला लागला, कारण सबस्टन्स होता. आम्ही म्हटलं आम्हाला सरकारला सांगायचं त्या पॉलिसी डिसिजन बद्दल सांगितलं पाहिजे आपण, बाकी सांगण्याचा काय फार मुद्दा येत नाही. पण असं काम आता महिलांच्या पॉलिसीज बद्दल आम्ही अनेक सूचना करतो त्याच्यामध्ये आमच्या या महिला समन्वयात. आता माझ्याकडे 2009 पर्यंत विद्यार्थी परिषदेची जबाबदारी होती. आता फक्त महिला समन्वय असं मी काम बघते. प्रामुख्याने विविध विद्यार्थी परिषदेचे म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास मंडळ घ्यायचं असं. विद्यार्थी परिषदेची जबाबदारी म्हणजे काय, जे कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी कार्यकर्ते जे आहेत त्यांना बघणारं सुद्धा कोणीतरी असायला लागतं ना, त्यांचा विकास कसा होणार. केवळ युनियन हे आमचं काम नसल्यामुळे व्यक्तित्व निर्माण असं आम्ही त्याला म्हणतो. म्हणून ते विषय सगळे आता सांगितले पाहिजे अशी वेळ नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सिनियर लोकांची गरज असते. प्राध्यापकही त्यासाठी आहेत. थिंक टँक मधले ऑर्गनायझेशन्स म्हणजे ऑर्गनायझेशन काम करणारे असं म्हणून काम करणारे जास्त लोक. प्राध्यापक मंडळी वगैरे बॅकग्राऊंडला असतात, पुढे विद्यार्थ्यांनीच राहणे जास्ती असं असतं. ते सगळं आता 2009 पासून ती जबाबदारी नाही आहे. महिला समन्वय हीच जबाबदारी आहे. अजूनही देशभर प्रवास असतो. 3-4 वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे काय म्हणायचं, कंटाळा येत नाही का? कंटाळा येत नाही? कंटाळा नाही आहे. तेच म्हणून नाही. तेच काय नाही, वेगवेगळे विषय आहेत. विद्यार्थी परिषद तर विद्यार्थी बदलतात, यांनाही अनुभव आहे. विद्यार्थी बदलतात त्यामुळे दरवेळेला नवीन संदर्भ बदलतात. विद्यार्थ्यांबरोबर काम करणं हे खूपच चांगली गोष्ट आहे. विचारायला लागतं तू इथे आहेस का, कुठे काय, मग ती म्हणते शनिवारी मी इथे येते, बाकी फिरत असते. दौरे चालू असतात तिचे. आनंद लंच ब्रेक कधी घ्यायचं त्याचा? माझ्यासाठी नको थांबू.
नाही, करणं. नाही, पण तिला तर मान दुखायची- जेवून जा असं ना. नाही तू ऐकणार. उशाची मान दुखायची बंद झाली. महिलांचं ऐकत नाही तुम्ही. हे सरांचं पण खरं ऐकायचं. मी तेच म्हटलं होतं, आपलं हेच लांबच गेलं सगळं. तर मी एक 2 मिनिटात पण ते support एक्सपेक्टेड आहे. होतच ना. ठीक आहे, वेगवेगळ्या बोल. सामाजिक संस्थांकडून मला पुरस्कार मिळाले, पण विशेष इथे सांगण्यासारखा म्हणजे चेंबूर एज्युकेशन सोसायटी तर्फे 4 वर्ष होऊन गेले असतील आणि 4 वर्षापूर्वी माझा सत्कार केला. माझी विद्यार्थ्यांच्या बऱ्याच लोकांचा त्याच्यामध्ये सत्कार केला होता, त्यात माझाही झाला होता. म्हणजे खरं माझा सत्कार झाला ही आनंदाची गोष्ट मला होती एका बाजूने, पण बरेच जण होते, 10-12 जणांचा होता. त्यावेळेला आनंद आणि 7-8 जण येऊन मला भेटले. त्याच्यानंतर पुन्हा लिंक लागली. मधल्या काळात माझी आपण भेटलो की आपण तिघे जण येऊन. हो 60च्या वेळेला आपण भेटलो. 60 झाली तर ना वर्ष. 60 वर्ष शाळेची मी- हो आपण ठीक आहे, आपण तिघं भेटलो होतो. तुला मुद्दा म्हटलं नीता गोंडे कुठची कुमार बाबा. केतकरला जेव्हा पद्मश्री कुमार केतकर आणि अच्युत गोखले. नाही तोच सर आपण गेला होता सर. हा. म्हणजे शाळा आणखी मराठी साहित्य रसिक मंडळ केला होता. आणि कुमारसनी गेलो. शाळेला केला होता आणि सर इंग्रजीने नव्हते गेला तेव्हा. अच्युत गोखले आणखी ज्ञाना बरोबर कुमार केतकर आणि चंद्रशेखर धर्माधिकारी होते. होय होय बरोबर. त्यांचा केला होता. नाही हे तुम्ही तेव्हा आजारी होतात असं मला कळलं. पंडित सर आले होते त्यासाठी. नऊ पंडित सर होते. मी विचारले पाटील सर नाही आहेत का म्हणून, तर म्हणाले, आपण बरं नक्की नाही. तिघं भेटलो होतो. आपण मला आठवतं आणि आपण गीता गुंडे कोण तिला तिच्याशी बोललो की एक हा, हो. हो, तुम्ही येऊन भेटला ना. त्याच्यानंतर माझे पुन्हा एकदा म्हटलं link ओळख लागली. होईल काय चेहरा ओळखेल की नाही माहित नाही. आपण भेटलो. आम्ही तिघं जण जाऊन तिघं तिला आणखी भेटलो. दोघं तिघं नाही होते. पण हे झालं आपण तरी तिघं जण होतो. हे सगळं झालं तरी तुझा गोरेपणा कमी झाला होता का? आता मला आरशात बघायला पाहिजे. आणि माझाही काळेपणा कमी झालेला नाही. तू नाही बोललेली ही बोलली. आणि सुनील द्रविड म्हटले ना तुला म्हणजे ते काय आलं सगळं. समजलं ते. 35 झाला काळा रंग. अजूनही काम चालू आहे. 15 पूर्वी तर मी जवळजवळ चेंबूर मधला माझा कॉन्टॅक्ट नसण्याचं कारण, मी चेंबूर मध्ये जरी राहायला असले तरी मी चेंबूर मधलं माझं काम काहीच राहिलं नाही. म्हणजे मी आधी तर 4-5 दिवसच मुंबईत राहायची. 2 दिवस आले गेले असं करता करता आता किमान चेंबूर मध्ये मी 10-12 दिवस असते आणि थोडी रिकामी असते. आज आहे बरं झालं. सर महिनाभर आधी नोटीस दिली होती यायला पाहिजे आणि म्हणून. म्हणजे सांगितलं, म्हटलं नाही मी आता नक्की राहील, पण महिनाभर असल्यामुळे झालं व्यवस्थित. थोडंसं मी आधी. यायला मिळालं. मुख्य म्हणजे मला काय झालं, सोय चांगली झाली आणि मी येऊ शकले. बाकी काम चालू आहे. तसं फरक तर पडतो थोडासा, त्यामुळे मी आता थोडी जास्त मुंबईत असते. मुंबईत आणखीन काही काम चालू असतं थोडं थोडं. छान. शैलाबाई ऑल द बेस्ट. थँक्यू. जर वर पडलं तर. आपण तिला जायचंय ना, आपण जेवण करूया. माझं म्हणणं नाही, जेवण तयार आहे तिथे. नाही नाही, मला काय वाटतं ती दोघं जण आहेत, तेवढं लिंक आहे तुझ्या महिलांचं नाही ऐकायचं. तुझ्या घरच्या लोकांना फोन करतील पाटील सर. पाटील सर फोन करतील आता. पाटील सर फोन करतील. अर्ध्या दिवसांनी येते म्हणून. लिंक आहे ती माझी विद्यार्थी येत नाही एवढे. एका लिंक मध्ये होऊन जाते. माझं नाव सांग. कारण येऊन दिलं नाही. पाटील सरांनी म्हणून लाभ करून ठेवला आम्हाला. रिझर्व्ह बँक किंवा त्याच्या आधीच बसणं. 66च्या पुढे. आधी आधी शाळेतून. मी 62 राहत होते, टिळकनगरमध्ये राहत होते आणि 5वी ते 7वी. 10वी ची तुकडी कुठची ती? तिला आठवत नाही मला असं वाटतं. ब नाही वाटते. बोल नव्हती आमची अरे, ही बाबा नव्हती नव्हती. बघ. मला तेच आठवत नाही की वेळ वेळ नव्हती बघ मला. हे तू अ मध्ये होतीस. मध्ये असशील. पण डी मध्ये असेल. अ मध्ये नक्की नव्हती. नक्की नक्की नव्हती. आठवत झाली क. कारण मला अ मध्ये मी विद्यार्थी आहे, मी किशोर आहे. मध्ये आठवत नाही. आपला एक जरा ग्रुप किती सगळ्या show. आपण आपण अ मध्ये चौघं होतो जण ना. अ मधले आहोत. हे होते दोन्ही भाऊ होते. आपण देशमुख होती का? ही होती. मग मी एक वर्गात मी होते. जोशी आणि पुरव आम्ही मी दोघं. कायम आम्ही दिलीप ते दोन होते. देशमुख आनंद होते सर ना. एक आपण एक निवेदिता देशमुख आणि एक विनोद देशमुख. आम्ही निवेदिता ती- निवेदिता सांगायचं. बाका बोलत होते. मी विनोद देशमुख. मग ती अ वर्गातच होती. बरं जाऊ द्या. जाऊ दे. एक नक्की आहे, दहावी अ मध्ये पण नाही आणि ब मध्ये पण नाही. ती चर्चा झाली ती पण नक्की मी कुठे होती. चेंबूर हायस्कूलमध्ये मध्ये होते. हे बघा. पाटील साहेबांच्या क्लासला होती. बाकी सगळे लक्षात येतात मी वर्ग आठवत नसेल. ही कशी नजरेत नव्हती. नाही, नाही, कुठल्या तुकडीत वर्ग आहे. आठवत नसेल तर निदान पुष्पदिन तरी आठवलं पाहिजे की नाही? सुनीलने मला सांगितलं, मी तुला सांगतो चाक
चावक नावाची मुलगी होती. म्हटलं नाव म्हटलं आठवतं पण चेहरा लक्षात येत नाही. सुनीलने मला सुचवलं. तो कुठच्या ह्याच्यामध्ये होता? तो 10वी पण तो संस्कृतच्या वर्गात आमच्यावर नाही, नंतर गेले ते बोल 11वीचा 11वीत पण आपण सुनीलला मी सांगितलं फोन करून मला 12 मुलांची यादी दे. सुनीलची स्मरणशक्ती आमच्या चांगली मला माहिती होती. सुनीलने 12 जणांची नावं दिली, 10 जणांची दिली. 5 मिनिटात दुसरा फोन आला. एक जोशीने म्हणाले चाव. सुनीलने मला चावकविषयी मला शैलाविषयी मी तुला लगेच फोन केला बाबा म्हटलं नाही नक्की आहे तिचा म्हटलं. फोन ठेवला ना मी आणि नंतर म्हटलं अरे शैला चावक पण होती. म्हटलं आता नंतर करीन पण फोन. पण नंतर मग तू पाठवलंस त्याच्यात तिचं नाव ऍड झालेलं. ते सुनीलनी मला दिलेलं, मी आनंदला दिलं. आलं हिला लगेच फोन केला कन्फर्म केला. चला पुढे. चला पुढे. माझा नंबर कोणी दिला? पाटील सर सरांनी दिलं. मी दिला. तुला लँडलाईनचा दिला. हो लँडलाईन दिला. ज्याने लँडलाईन वरती लँडलाईनचाच केला. लँडलाईनचा दिला. सगळं सोर्स हाच आहे. तू चेंबूर हायस्कूल किती वर्ष होतीस? चेंबूर हायस्कूल मध्ये मी 8वी 9वी 10वी 11वी. 4 वर्ष. आपल्या 8वी 9वी तू दुसऱ्या ही वर्गात. रेडकर तुझ्या वर्गात होती का? रेडकर चुनावटीचीच. हा, एक रेडकर होती आमच्या वर्गात. आपल्या वर्गात होती. मला असं रेडकर वाटतं मला जरा गाडी होती ना. सोडायला हो हो हो. होती. सुळेबाईंची मुलगी होती ना? नाही, नाही, नाही. छे, छे, छे. आपल्या वर्गात एक एक मोठी होती. सुधा होती, मागे शैला एक मागे पुढे होती, एक होती. मागे. सुळेबाईंची. कुंदा पास होऊन गेली. कुंदा आधी कुंदा पास होऊन गेली. नाही, सुधा शैला पाठीमागे. शैला जुनी आहे. आमच्या वर्गात पुढे होती आणि आणि शैला सुधा आपल्या सिंग. मागे आधी होती. होती. आपल्या वर्गात थोडी नव्हती. नाही, वर्गात नव्हती. कोणी नव्हतं. वर्गात. सोळेबाईंच्या 1 वर्ष पुढे होती. आता हिला लवकर जायचंय त्यामुळे चल. अरे आता इंटरेस्टिंग आहे. बारका विचार करतोय मी. पुढे काय केलं ते सांग. लक्षात कसं येईल? पुढे काय केलं ते सांग. पुढे सांग. हा चला पुढे. चेंबूर 65 साली SSC झाल्यानंतर तिथपर्यंत काहीच नाही. टिळक नगर मध्ये राहायचे ना, म्हणून मग मी सोमय्यामध्ये ऍडमिशन घेतली आर्ट्सला. आणि मग काय पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष तिकडे केलं. आणि नंतर तिकडे मला अनंत भावे सर होते. प्रोफेसर. अजून माझ्या झाडीवाला. संपर्कात आहे. माझा क्लासमेट. झाडीवाला. तुमचा क्लासमेट. सोमय्या. FITBA. अजून ते माझ्या आधी संपर्कात विद्यालय आहेत. होते. पुष्पा भावे नाही आहेत पण अनंत भावे आहेत. होय होय. आणि नंतर मग मला असं वाटलं की आपण नोकरी करून शिकावं. उगीचच वाटलं, खरं काय गरज नव्हती. तर मग मी मॉर्निंग कॉलेजला SIS ला ऍडमिशन घेतली 3ऱ्या वर्षी, म्हणजे ज्युनियरला. आणि मग ते वर्ष झाल्यानंतर मॉर्निंग कॉलेजेस बंद झाले. आणि मग मला इन द मेन टाइम BMC मध्ये नोकरी मिळाली. मला नोकरी करायची होती ना, मग मी मामांच्या मागे लागून त्या ह्याच्यामध्ये नाव घातलं. आणि मग मला BMC मध्ये नोकरी मिळाली, वॉटर सप्लाय प्रोजेक्ट डिपार्टमेंट. म्हणजे आता ते जे मोठे मोठे प्रकल्प झालेत ना, तेव्हा ते चालू होते. आणि त्या वर्षी मॉर्निंग कॉलेजेस बंद झाली. आणि मग मी आमचं ऑफिस पण हेड ऑफिस मधनं म्हणजे VTचं बांद्र्याला गेलं होतं. म्हणून मी रुपारेल मधनं फायनल झाले. म्हणजे BA रुपारेल मधनं झाले नावाला. म्हणजे ते संध्याकाळचं कॉलेज होतं. आणि मग ते 3 गाड्या बदलून मी टिळकनगरला पोचायची. म्हणून मी एकच लेक्चर अटेंड करायची किंवा 2च लेक्चर अटेंड करायची. आणि असं करून भाभा हॉस्पिटल बाबा हॉस्पिटलचे. प्रधान होते ना, प्रिन्सिपल प्रधान होते ना. रुपारेलला ना. माझं ना खरं म्हणजे रुपारेलचं फक्त काय म्हणायचं की संध्याकाळी धावत विषय काय रुपारेलला? इकॉनॉमिक्स. आणि मग 66 साली BA झाल्यानंतर ऑनर्स मिळालं. म्हणून मग माझे मामा रिझर्व्ह बँकेत होते. ते एक दिवशी आले आणि ते म्हणाले हा फॉर्म भरून दे. मी म्हटलं हा कसाचा फॉर्म आहे? नाही, तुझा म्हणजे तू रिझर्व्ह बँकेमध्ये अप्लाय कर. तर मी इकडे म्युन्सिपाल्टीमध्ये एवढी रमले होते. सगळे माझी एवढी काळजी घ्यायच्यात. मॅडम अभ्यास करून नोकरी करतायत. म्हणजे बर्वे सगळे ब्राह्मण होते. आणि ते फार म्हणजे मॅडम तुम्ही अभ्यास करा. म्हणजे मी वय वर्ष 18 19 आणि मॅडम करून असं. तर मला सोडायची नव्हती रिझर्व्ह बँकेमध्ये मला जायचं नव्हतं.
मामा म्हणाले की फॉर्म भरला म्हणजे काय मिळते का नोकरी, भरून दे. मग भरून दिला. मग याचा कॉल आला, रायटिंग केलं, मग ते झालं. मग इंटरव्ह्यू दिला. मग इंटरव्ह्यू दिला म्हणजे काय लगेच मिळतं का? आणि आमचं म्हणजे मराठी मीडियम ना, तर इंग्लिश सगळं हायफंडा होता तिकडे, तर मला अजिबात जायचं नव्हतं. तरी पण मग माझं लिहिलेलं होतं तिकडे मिळायचं, म्हणून मग मला 66 डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेमध्ये मी जॉईन झाले. आणि मग 2004 साली मी रिटायर झाले. 38 वर्ष तिकडे नोकरी केली. हो. आणि आय एम रिअली लकी. म्हणजे ऑफिसर म्हणून रिटायर झाले. कुंद केतकर होती वर्गात ऑफिसमध्ये. कुमारची बहीण रिझर्व्ह बँकेत होती. हो, ते मला माहिती आहे. ठाण्याला होती. मला सिनियर होती ती. म्हणजे मला ना हल्ली ना नावं लक्षात नाही राहत. 38 वर्ष नोकरी केली आहे म्हटल्यानंतर मगाशी हिने विचारलं, तर मी म्हटलं की मला डेफिनेटली ती मला ओळखत असेल आणि मी तिला ओळखत असेल, पण मला असं नाही आठवत आहे. तर 2.5 वर्ष BMC मध्ये नोकरी केली, 38 वर्ष इकडे केली. मग 2004 साली 2003 आणि 4 साली रिझर्व्ह बँकेमध्ये एक स्कीम आली, OERS म्हणजे ऑप्शनल अर्ली रिटायरमेंट स्कीम, ज्याला आम्ही गोल्डन हँडशेक म्हणतो. हा, म्हणजे गोल्डन हँडशेक का म्हणतो की 55 वर्ष ते 60व्या वर्षापर्यंत जे असतील त्यांनी अप्लाय करायचं आणि मग उरलेल्या सगळ्या महिन्याचा पगार रिझर्व्ह बँकेने आम्हाला दिला. आणि आम्ही ऑप्ट केलं होतं पेन्शनला, त्याच्यामुळे आमचं काहीच नुकसान नव्हतं. आणि आम्ही कंटाळलो होतो ट्रेननी धावत जाऊन. मग आम्ही लगेचच मला वाटतं 1.5-2 वर्ष माझी राहिली होती. 58 वर्षावर माझा जूनमध्ये वाढदिवस असतो. 2006 साली मी झाले असते. 2004 मार्चच्या शेवटी मी रिटायर झाले. आणि आता पेन्शन आहे आणि घर घेतलंय बँकेकडनं लोन घेऊन. त्याच्यामुळे आय एम रिअली लकी. चौघीच आणि चेंबूरमध्ये येतात. हो, ती पहिल्यापासूनच आहे. ही आता आता परत आली. चौघीच्या चौघी चेंबूरमध्येच राहतात. नाही, ती सुनावणीला राहतात. ठीक आहे, जवळ. एव्हराटच्या जवळ ना. हो, एव्हराटच्या जवळ. एव्हराटच्या इडे मी इन्स्टिट्यूट आहे ना, त्याच्या मागची बिल्डिंग माझी. इकडे सुधापट्टी तिकडे माणसं होते, चेंबूर झालाय. तुला चेंबूर सगळं नाही का, म्हणजे लग्न होऊन मी चुनाभट्टीत आले आणि मग नंतर हे घर घेतल्यानंतर 80 साली या घरात आलो. लग्नाचं आडनाव? चिटणीस. माझे मिस्टर कराड इंजिनिअरिंग कॉलेजचे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि ते ग्लॅक्सोमध्ये होते. ते ग्लॅक्सो सर्व्हिस केली आणि ग्लॅक्सोनच रिटायर झाले. ठाण्याला इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे हेड होते. आणि नंतर मी सोडल्यानंतर नाही का, ते 70 साली जॉईन झालेत आणि 2000 तुमच्या चौघींच्या पैकी आपापसात कधीही कोणाची भेट नव्हती? एकीची एकदा दोघीजणी भेटलो. एकदा सरांनी आणि हे एवढे जवळ असले दिवाळी तरी ते पहाट कायम तेव्हा busy. आम्ही भेटलो होतो. दिवाळी पहाट म्हणायला चेंबूरला, पण चेंबूरमध्ये नसायची. चेंबूरमध्ये पूर्वी तर घरी असले तरी सुद्धा सकाळी 9-9:30 ला बाहेर पडते, रात्री 10-11-12. ते खरंच आहे. अखिल भारतीय. कळलं मला. मी तिच्या घरीच भेटलो होतो. ती बोरिवलीला राहत तुझ्या होती. लक्षात नाही. म्हणजे चेंबूर माझा मुलगा आणि तुझ्या मोठ्या भावाचा मुलगा हे शाळेपासून एकत्र, अमेरिकेत पण एकत्र होते. काय हो? हो. अच्छा. हो, दोन्ही तुझ्या सुरेशचा मुलगा? सौरभ ना, हा, सौरभ. सौरभ त्याचा मुलगा, सुरेशचा मुलगा. करेक्ट. हो. तर त्याला एकदा काहीतरी मी आणि राजस म्हणजे माझ्या मुलाचं नाव, आम्ही तुमच्या तिथे आलो होतो वरती रानडे म्हणून राहायचे बघ. तेव्हा माझा नाते आलं लक्षात, बरोबर. तर तिथे- नांदेडच्यामुळे आलं. तिथे मी आलो होतो आणि त्या दिवशी मी तुला मला सर्व्हिसही माहिती होतं. म्हटलं बघूया तरी कोण आहे घरात. आणि मी होते का? तूच भेटलीच जायला. कारण माझ्या मुलाचा
माझं आडनाव प्रभू भटे. पण तेव्हा आम्ही थोडे दिवस तिथे होतो त्या वरती तुम्ही रानड्यांच्या हा बाजूला. रानड्यांच्या मग तिथे आम्ही आलेलं असताना बोरिवलीला मला आठवत आहे की अरे मी आनंदला सांगितलं म्हटलं ती तिथे राहते. थोडे दिवस होतो आम्ही. हा बरोबर, म्हणून म्हटलं असं कसं. हा. शशी वगैरे मला माहिती आहे चांगली, ती यायची तिथे ना. रानड्यांकडे यायची. तशी म्हणजे माझी बहीण. हो 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 बरं. चांगली माहिती. आणि माझ्या मिस्टरांच्या वर्गातली का काहीतरी आहे बहुतेक. ते तिला सांगतो. शशी पटवर्धन तिला आदर्श विद्यार्थिनी हो आदर्श विद्यार्थी. चांगली माहिती आहे. शशीला आदर्श शशी विद्यार्थी आणि नाही, तो शशीची कुमार जोडी कोण विद्यार्थी. माहितीये का? शशीची जोडी कोण तो लीला नाईक म्हणून ती हो ह्याच्यामध्ये लीला होती. नाही गृहियात गेली. नाही ती गावठाणमध्ये राहायची बघ नाही. गृहियामध्ये गेली नंतर. गृहियामध्ये ग्रॅज्युएट झाली. अरे पुढची स्टुडंट चला हा बरं सॉरी. आता आपण आता मुलं नातवंड मुलं नातवंड माझा मुलगा 2001 साली गेला. त्याला हार्ट अटॅक आला आणि तो बिझनेस करत होता. तर बिझनेसच्या संदर्भात कोल्हापूरला गेला होता तो. आणि त्याचं लग्न झालं होतं. नुकताच लग्न झालं. नुकतंच लग्न नाही, नुकतंच नव्हतं झालं पण म्हणजे वर्ष 6 महिने झालं. नाही जास्त नाही. बरं पुढे 2.5 वर्ष लागली. माझी सून साऊथ इंडियन आहे. पण नंतर आम्ही तिचं लगेच रिमॅरेज करून दिलं. बरं. आणि आता ती म्हणजे माझी मुलगी अमेरिकेत असते पण इकडची मुलगी ती आहे. ती आमच्याशी संबंध चांगले ठेवून आहे आणि येते जाते. आणि तिचे आई वडील पण आमच्या म्हणजे दे कॅनॉट फॉरगेट अस अँड वी कॅनॉट फॉरगेट. आणि माझी मुलगी मला अभिमान वाटतो सांगायला की आनंद सारखी ती CA आहे आणि फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल तिन्ही परीक्षांमध्ये ऑल इंडिया रँकर आहे. सुजाता सुजाता ग्रेट. आणि सुजाता ना? हो सुजाता. आणि मग तिला जायचं नव्हतं अमेरिकेमध्ये. ती इकडे ICICI बँकेमध्ये नोकरी करत होती. पण हे स्थळ माझा जावई ब्राह्मण आहे तर त्यांनी बघितलं हिला. आणि मग नंतर माझ्या मुलगा गेला होता म्हणून आम्ही बघत नव्हतो तिच्यासाठी. तरी पण तो थांबला 2 वर्ष. आणि मग शेवटी झालं. आता ती तिकडे जाऊन तिने CPA केलंय आणि ती आयुष्यबन मध्ये म्हणजे ऑस्ट्रेलियाला होती ना बरं? हा? ऑस्ट्रेलियाला होती ना? नाही ऑस्ट्रेलियाला माझा धीर आहे. अच्छा. धाकटा धीर. मोहन जावई काय करतात? सुनील भाऊ. सुनील हं? सुनील जावई काय करतात? जावई IT. IT आणि मग ते दोघे जण व्हेरीसाईन मध्ये आहेत. कॉम्प्युटर सिक्युरिटी सिस्टीम. आता ती 12 वर्ष झाली तिला तिकडे नोकरी करून. ती आता मोठ्या पोस्टवरती आहे म्हणजे बिझी आहे. आणि मी जाते मदत करायला. अमेरिकेत राहते कुठे? हं? कुठे राहते? ॲशबर्न म्हणजे वॉशिंग्टन DC जो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ना डॅलस, त्याच्यापासून एक 8-10 मिनिटाच्या ड्राईव्हवरती आहे. ऑस्ट्रेलिया DC त्या एरियातच राहते. हो का? हो रिसर्चबर्ग म्हणून ऐकून माहिती फेअरफॅक्स म्हणून गाव आहे माहिती का? व्हर्जिनियामध्ये आहे ती. म्हणजे व्हर्जिनिया. ती क्रॉस कोड पलीकडे मेरीलँडमध्ये. हो का? ही व्हर्जिनियात आहे. ही व्हर्जिनियात ॲशबर्नला आहे. म्हणजे डलस इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून. आणि वॉशिंग्टन DC अर्ध्या तासाच्या ड्राईव्हवरती आहे. तो सगळा एरिया तो हो मेट्रोपॉलिटन चांगला आहे एरिया चांगला आहे. आणि आता ते अमेरिकन सिटीजन आहे. बरं. तर परत येण्याचं काय चान्सेस नाही. मला 2 नातू आहेत. एक 10 वर्षाचा आहे आणि एक 7 वर्षाचा आहे. आणि सरांना माहिती आहे. त्यांचं आडनाव काय? निमकर. आदित्य निमकर. सोळा